सर्वांना नमस्कार. आज आपण कंबाईंड गट ब आणि गट कचा जो संयुक्त पूर्वपरीक्षेचा पेपर आहे त्याला ॲनालिसिस करणार आहोत 2023चा. ठीक आहे. अभ्यास करताना बघा, सर्वात महत्त्वाचं जे असते ते असते प्रिव्हियस पेपरचा क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. ठीक आहे. तर बघा, त्यामध्ये जो रिसेंट पेपर आहे 2023चा मागच्या वर्षी झालेला, त्याचं ॲनालिसिस आपण करूया. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नाला कशाप्रकारे टॅकल केलं जातं आणि कोणत्या प्रश्नाला कशाप्रकारे सोडवायचं, कोणती टेक्निक वापरायची, ठीक आहे, कुठे नाही वापरायची, त्या प्रत्येक प्रश्नाला आपण सोडवत जाऊ, ते बघणार आहोत. ठीक आहे. संपूर्ण ॲनालिसिस तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. खूप छान प्रकारे मी प्रयत्न करेल त्याचा ॲनालिसिस करण्याचा. कोणत्या विषयाला जास्त महत्त्व द्यायचं, कोणता विषय जरासा थोडा साईडला बाजूला काढून, कारण की जास्त आवश्यक नसेल तर त्याला जास्त वेळ देण्याला काही महत्त्व नसतं. ठीक आहे. शेवटी आपल्याला मार्क्स महत्त्वाचे असतात. ठीक आहे. ते मग कोणत्या विषयातून येऊ. ठीक आहे. हे काही सोप्या साध्या सरळ गोष्टी असतात ज्या मुलं त्यापासून वंचित राहतात आणि त्यामुळं मार्क्स येत नाहीत. ठीक आहे. तर आपण वेळ जास्त न घालवता सुरुवात करूया. ठीक आहे. बाकी सोडवता आपण खूप साऱ्या गोष्टी एकमेकाला हे बोलणार आहोत आणि खूप साऱ्या आपण त्यामध्ये सांगणार आहोत. आता बघा, हा सेटचा पेपर आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला हिस्ट्री हा विषय मिळालेला आहे. ठीक आहे. तर अशा वेळेस काय होतं, खूप साऱ्या मुलांचा हिस्ट्री हा वीक राहतो आणि त्यांना एकदम असा बाउन्स आल्यासारखा विषय वाटतो. तर त्यावेळेस काय करायचं की हिस्ट्रीचे आपल्याला माहीत आहे 15 क्वेश्चन राहतात. तर असं काही आवश्यकता नाही की स्टार्टिंगपासून सुरुवात करण्याची. तुम्ही 15 क्वेश्चन स्किप करून 16व्या क्वेश्चनपासून तुम्ही सोडवणं सुरुवात करू शकता. त्याचं कारण असं की बघा, तुमचं एक तर टेन्शन दूर होईल आणि नंतर जर सोपे विषय असेल पॉलिटी भूगोलसारखे, तर स्कोर जर चांगले ते सॉल्व झाले तुमच्या हातून, तर तुमचा कॉन्फिडन्स आपोआप वाढेल आणि जे इतिहासचे जे तुमचे वेळेवर आठवणार नाही ते पण तुम्हाला आठवेल. ठीक आहे. आणि इतिहासमध्ये जर तुम्ही गडबडले, वेळेवर तुमचे जास्त सॉल्व झाले नाही, 15पैकी एकदम कमी सॉल्व झाले, तर तुम्ही एकदम कन्फ्युजनमध्ये येऊन जाता आणि दबावात येऊन जाता. त्यानंतर मनस्थिती राहत नाही आणि नंतर छोट्या छोट्या चुका आपल्या सोप्या विषयात होतं. ठीक आहे. तर तुम्ही ते करू शकता की हे 15 प्रश्न आधी स्किप करून तुम्ही नंतर सोडू शकता आणि हे शेवटला सोडवू शकता. ठीक आहे. तर बघा, हा हिस्ट्रीचा विषय, याला जास्त ताण देण्याची आवश्यकता नसते. आपण पण याला एकदम शॉर्टमध्ये आणि लवकरात लवकर ह्याचा ॲनालिसिस करूया. ठीक आहे. पहिला प्रश्न बघा. आता नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर प्रत्येकदा प्रश्न येत असतो, पण प्रश्न कसा येतो की बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटनेची स्थापना कुणी केली. तर ठीक आहे. तर ती नारायण मेघा लोखंडे केली यावर प्रश्न येतो. पण आता पहा, एकदम डीप प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. हा कुणालाही सुटणारा नाही असा. ही कामगार संघटना स्थापित करीत असताना त्यांना खाली कोणत्या व्यक्तीचे सहकार्य मिळाले. ठीक आहे. आता हे कोणत्याही पुस्तकामध्ये काही एवढं डिटेल अवेलेबल नाही आहे की कोणी सहकार्य केले काय. ठीक आहे. तर एकदम बाउन्सर टाईपचा हा क्वेश्चन होता. ठीक आहे. म्हणून असा जो क्वेश्चन एकदम पहिल्यांदाच आला तर आपली मानसिकता एकदम ढासळून जाते. ठीक आहे. त्यामुळं इतिहासाला थोडंसं बाजूला ठेवणं बरं राहते. ठीक आहे. त्याचं जे उत्तर आहे 4 याचं उत्तर आहे. ठीक आहे. ब, क आणि ड. ठीक आहे. लक्षात असू द्या. रघु भिकाजी, गेणू बाबाजी, राणायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरंगावकर, कृष्ण अर्जुन केसुरकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार. आता बघा, लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही जी संघटना आहे ही मुंबईमध्ये 1884 ठीक आहे स्थापन केली मुंबईमध्ये. ठीक आहे. आणि ही जी होती भारतातली पहिली कामगार संघटना होती. ठीक आहे. भारतातली पहिली कामगार संघटना. त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांच्याच प्रयत्नामुळे आपल्याला 1890 सर्व कामगारांना रविवारची सुट्टी जी आता आपण भोगतो ना, ती यांनीच 1889 त्यांच्या प्रयत्नामुळे आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे. नाही तर आधी 7 दिवस काम असायचं, पण रविवारी 1 दिवस सुट्टी द्या, हे नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे ते यश आलेलं होतं. ठीक आहे. 2 लक्षात असू द्या. एक पहिली भारतातली कामगार संघटना, ठीक आहे, मुंबईत स्थापन झाली 1884 आणि रविवारची सुट्टीवर कधीही म्हटलं तर नारायण मेघाजी लोखंडे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे आता हा बघा प्रश्न क्रमांक 2. आता याच्यामध्ये थोडंसं लॉजिक लावण्याची आवश्यकता होती. ठीक आहे. 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे डॅश हा गव्हर्नर जनरल म्हणाला. ठीक आहे. आता बघा, त्यावेळची परिस्थिती सर्वात जास्त कोण सर्वात जास्त सांगू शकते की हा असता तर यशस्वी झाला असता नसता, तर त्यावेळेस जे गव्हर्नर असेल ते जास्त सांगू शकतात. ठीक आहे. तर 1857 गव्हर्नर कोण होते हे तर तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. तर 1857 गव्हर्नर होते लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे. तर लॉर्ड कॅनिंगनेच हे म्हटलं होतं. ठीक आहे. एवढं सोपं पाहिजे तुम्ही बघायला गेलं तर प्रश्न. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. तिसरा प्रश्न. प्रार्थना समाजाबाबत पुढील कोणती विधाने बरोबर आहेत. ठीक आहे. आता बघा, दादोबा तरखडकर, आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1967 रोजी मुंबई येथे
प्रार्थना समाजाची स्थापना केली. ठीक आहे, ते एकदम बरोबर आहे. ठीक आहे, दादोबा तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग हे दोन नाव आले तर समजून जायचं. ठीक आहे, हे पहिलं बरोबर आहे. त्यानंतर प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली. ठीक आहे, आता हे जी सुबोध पत्रिका आहे हे प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, मुखपत्र प्रार्थना समाजाचा सुबोध पत्रिका. ठीक आहे, यावर सेपरेट प्रश्न आलेला आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामजोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. ठीक आहे, आता यावर सेपरेट प्रश्न येतो की सोशल सर्व्हिस लीग याची स्थापना कुणी केली. ठीक आहे, तर नामजोशी. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली. हे चुकीचं आहे. ठीक आहे, असं कोल्हापूरपर्यंत वगैरे तिकडे काही स्थापना केलेली नव्हती. ठीक आहे, अ, ब आणि क 3 हे बरोबर आहे. ठीक आहे, तर हा थोडासा डीपचाच प्रश्न होता, चौथं स्टेटमेंट. बाकी हे 3 सोपी होते तसे पाहिलं तर. ठीक आहे, आणि मॅक्झिमम काय विचारतं की प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली, तर दादोबा तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग या 2वर प्रश्न येत असतो. त्यानंतर बघा, प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मुंबई येथे केल्या गेली. दादोबा तरखड आणि पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, ते 2 लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. ठीक आहे, प्रश्न सोडवता आपण कशा प्रकारे टॅकल करायचं ते बघू. आता हा हिस्ट्रीचा पार्ट असल्यामुळे थोडंसं आपण स्पीडने जाऊ. ठीक आहे, यामध्ये जास्त वेळ द्यायचा नसतो. चौथा प्रश्न बघा, हिंदू महासभेवर आहे. हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. ठीक आहे, 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. ठीक आहे, हे बरोबर आहे. आता यामध्ये सेपरेट लक्षात ठेवा की हिंदू महासभेची स्थापना कोणी केली, तर सर महेंद्रचंद्र नंदी यांनी. ठीक आहे, हरिद्वार येथे, हे लक्षात ठेवा. हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे हे होते. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. ठीक आहे, मुंजे हे हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. त्यानंतर डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. त्यानंतर 28, 29, 30 डिसेंबर 1938 हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे भरले. ठीक आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे, पुणे येथे भरलेले नव्हते. तर हे अधिवेशन नागपूरला भरले होते. ठीक आहे, नागपूरला भरले होते. नाही, याचे अध्यक्ष जे होते ते विनायक दामोदर सावरकर त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जर प्रश्न आला तर त्यानंतर ठीक आहे, 1915 हरिद्वार येथे सर महेंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केली व त्याचे अध्यक्ष कोण होते, तर बाशी मुंजे म्हणजे बाळकृष्ण शिवराम मुंजे. ठीक आहे, बाळकृष्ण शिवराम मुंजे. ठीक आहे, आता तुम्हाला लक्षात माहिती पाहिजे की हे अध्यक्ष होते. ठीक आहे, स्थापना कोणी केली म्हटलं तर सर महेंद्रचंद्र नंदी. पुन्हा लक्षात ठेवा. त्यानंतर हे 1915ची गोष्ट. पण त्यानंतर 1921 हिंदू महासभेचे जे नाव आहे ते अखिल भारतीय हिंदू महासभा. ठीक आहे, हे त्याचे नाव ठेवण्यात आलं होतं, महासभा. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, 1921. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न बघा. हा अगदी सोपा प्रश्न. ठीक आहे, हा सुटायलाच नको पाहिजे, तर फक्त थोडंसं डोकं जागेवर ठेवून आणि लॉजिक लावून सोडवण्याचा प्रश्न होता. ठीक आहे, आता बघा 1857च्या उठावाच्या वेळी, आता इतिहासामध्ये आपण सर्वात जास्त जर काही वाचत असेल तर ते 1857चा उठाव. आपण खूप वाचतो, याच्यावर प्रश्न येईल म्हणून. जेव्हा असतो तेव्हा प्रश्न येत नाही. ठीक आहे, पण हा थोडासा ट्रिकी प्रश्न विचारलेला आहे, पण त्याच्यातला एकदम सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, आता 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. ठीक आहे, आता ऑप्शनमध्ये इथं असं एकही नाही की वरीलपैकी सर्व. ठीक आहे, आता यावेळेस आपण आपल्या वाचण्यात जे आलेलं आहे आपल्याला माहिती आहे की ते नील आणि हॅवलॉक. ठीक आहे, हे 2 नावं आपल्या वाचण्यात आलेले आहे. ठीक आहे, नील आणि हॅवलॉक म्हणजे हे 2 आहेच. त्यामुळं आपलं बघा कुठं आहे, तर आणि त्यामुळे हे 2 एलिमिनेशन पद्धतीने 2 चालले गेले. आता बघा इथं पण ब आहे, इथं पण ब आहे, म्हणजे हे 100% आहेच. आता एक फक्त आपल्याला कचा प्रश्न म्हणजे याचा विशेष मिटला. आता कॅम्बेल आणि सर ह्युमरोज, आता हे तर 100% होते. आता हे 4च नाव आहे जे हमेशा वाचण्यात येते आपल्याला, कॅम्बेल आणि ह्युमरोज. ठीक आहे, ते पण होते. त्यामुळं ब आणि क हे उत्तर आहे. ठीक आहे, एवढा सोपा प्रश्न होता. आता इथे बघा, दिल्लीमध्ये 1857च्या उठावाच्या वेळी खान बहादूर शाह आणि जनरल बख्त खां हे लढत होते. ठीक आहे, तर इंग्रजांच्या बाजूने जॉन निकोल्सन आणि हडसन. ठीक आहे, त्यानंतर कानपूरमध्ये यावर भरपूरदा प्रश्न येतो, कानपूरवर सेपरेट, की नानासाहेब हे कानपूरमधून लढत होते आणि जॉन नील त्याच्या अपोजिटमध्ये ब्रिटिशांकडून लढले. ठीक आहे, त्यानंतर झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई आणि त्यांच्या अपोजिट हे कॉलिन हॅवलॉक होते. कॉलिन कॅम्बेल हॅवलॉक. ठीक आहे, कॅम्बेल हॅवलॉक. त्यानंतर लखनौमध्ये यावर पण एक सेपरेट प्रश्न येतो, हजरत महल आणि त्यांच्या विरुद्ध लढले होते ते सर ह्युरोज. ठीक आहे, त्यानंतर अजून एक आहे ते म्हणजे बरेली. ठीक आहे, बरेली लक्षात ठेवा. बरेलीतून आपल्याकडून कोण होते, तर खान बहादूर खान
खान बहादूर खान. आणि अपोजिटला कोण होते तर कॉलिन कॅम्पबेल. ठीक आहे, कॉलिन कॅम्पबेल. लक्षात असू द्या, महत्त्वाचे उठावाच्या वेळेस नेते. पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न बघा. इसवी सन 1875 शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले? ठीक आहे, आता हे एवढं लक्षात ठेवणं काही सोपं नाही. ठीक आहे, आणि याचं काही सेपरेट साधं कोणत्या पुस्तकात एकदम डिटेल दिलेलं नाही आहे. ठीक आहे, तरी पण याचं उत्तर लक्षात ठेवा. अ, ब आणि ड याचं उत्तर आहे. ठीक आहे, आता याच्यात महत्त्वाचं म्हणजे बघा 1875 शिरूर तालुक्यात, ठीक आहे, शिरूर तालुक्यातील करडे गावात, ठीक आहे, पहिला उठाव झाला होता. ठीक आहे, करडे गावात पहिला उठाव. आणि भरपूरदा आयोगाने हे पण उत्तर दिलं आहे की जो पहिला उठाव आहे तो सुपे गावात झालेला म्हणून. ठीक आहे, सुपे गावात शेतकऱ्यांचा पहिला उठाव झाला. तर दोन्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर एक महत्त्वाचं आहे डेक्कन रायट कमिशन. ठीक आहे, तसे जे शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्याकरता कमिशन एक बसवली होती, त्यालाच डेक्कन रायट कमिशन म्हणतात. डेक्कन म्हणजे दख्खन. ठीक आहे, आपला महाराष्ट्राचा जो भाग आहे तो. डेक्कन रायट कमिशन बसवली होती 1977. ठीक आहे, आणि या कमिशनने ज्या काही सूचना सुचवल्या होत्या त्यानुसार ॲक्ट आणला गेला, द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट. ठीक आहे, रिलीफ ॲक्ट. तो कधी आणला गेला तर 1979. ठीक आहे, 2 वर्षांनी. त्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, डेक्कन रायट कमिशन 77 आणि द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट 1979. माफ करते, 1900 नाही, इथं 1800. ठीक आहे, 1877 आणि 1879. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. 7वा प्रश्न बघा. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता? ठीक आहे, आता ऑप्शनमध्ये बघा वरील सर्व बरोबर असे दिलेलं आहे. आता माझा संदर्भ असा असतो की ज्या ज्या प्रश्नामध्ये वरील सर्व बरोबर असेल तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला 99% ठेवायचा. ठीक आहे, की ते उत्तर असेल. ठीक आहे, जर येत नसेल तर प्रश्न, ठीक आहे, येत असेल तर ती गोष्ट वेगळी. आता जर तुम्हाला हा 100% अवघड वाटणार प्रत्येकाला, ठीक आहे, वाचण्यात काही कोणाचं येत नाही, तर अशा वेळेस काय करायचं, आपल्याला नाही समजत आहे तर वरील सर्व हे 100% म्हणजे मारून द्यायचं. ठीक आहे, 99% ते बरोबरच निघणार. तर आपण बघूच. ठीक आहे, तर हेच काही लॉजिक लावायचं. जे मार्क्स वाढवायचे असेल तर ठीक आहे, काही रिस्क घ्यावंच लागते, तर त्या रिस्क घ्या असतात. ठीक आहे, आणि भरपूर मुलांना माहीत असेल जे पेपर देतात त्यांना. आता बघा याचं जे उत्तर आहे ते 4 उत्तर आहे. सेनापती बापट. आता सेनापती बापटचं पूर्ण नाव काय आहे तर पांडुरंग महादेव बापट. ठीक आहे, यावर पण प्रश्न आला होता, पांडुरंग महादेव बापट, ते पण लक्षात ठेवा. आता बघा यांना सेनापती जे आहे, सेनापती उपाधी का बरं भेटली होती तर 1921 मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व यांनी केलं होतं. ठीक आहे, मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. मुळशी सत्याग्रह. आता मुळशी सत्याग्रह काय आहे तर टाटा कंपनीने जे मुळशी डॅम बांधला म्हणजे बांधण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं. ठीक आहे, धरण बांधण्याचं ठरवलं होतं मुळशी नदीवर. तर त्यामुळे त्यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं आणि विरोध केला होता. ठीक आहे, त्यामुळे त्यांना सेनापती उपाधी त्यावेळेस भेटली होती. ठीक आहे, सेनापती उपाधी त्यावेळेस भेटली होती. ठीक आहे, मुळशी धरणाचा विरोध केला त्यावेळेस, आणि बाकी सगळं यांचा सहभाग होता. गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि म्हैसूर सीमा आंदोलन. पुढचा प्रश्न बघा. 8वा प्रश्न. इसवी सन 1919 ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या, कारण. ठीक आहे, आता बघा कारण कोणकोणते राहू शकते तर खूप सारे राहू शकते, पण कारण कोणते नाही राहू शकत तर ते आयोगाला देणं फार अवघड असतं. ठीक आहे, ह्या काही लॉजिक असतात. ठीक आहे, आता छोटे मोठे कारण भरपूर काय राहू शकतात. क्रांतिकारक चळवळीमधून भारतीय असंतोष वाढला होता 100%. काँग्रेस व मुस्लिम यांच्यातील युती ते पण बरोबर आहे. जहाल महाड यांच्यातील युती ते पण बरोबर आहे. पहिल्या महायुद्ध निर्माण केली राजकीय परिस्थिती बरोबर आहे. आणि मेन म्हणजे ऑप्शनमध्ये बघा वरीलपैकी सर्व. तुम्हाला आधी 7व्या प्रश्नामध्ये मी सांगितलं की जर आपल्याला इथे थोडंसं कन्फ्युजन होत असेल आणि ऑप्शनमध्ये जे वरीलपैकी सर्व असेल तर 100% त्याला क्लिक करून द्यायचं. ठीक आहे, पण हा सोपा होता. हा तुम्हाला ऑप्शन बंधूनच येऊन जायला पाहिजे होता प्रश्न. ठीक आहे, त्याच्यात बघा की त्यांना काय करायचं होतं की प्रथम विश्वयुद्धामध्ये जे फर्स्ट वर्ल्ड वॉर झाला होता त्यामध्ये भारतीयांचा सहयोग मिळवून घ्यायचा होता. ठीक आहे, ते एक कारण होतं. 9वा प्रश्न बघा. डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 दिल्ली दरबारात हजेरी लावली. ठीक आहे, आता हे 1877ची गोष्ट आहे. ठीक आहे, आता यामध्ये कन्फ्युजन नाही व्हायचं की जे दरबारात हजेरी लावली म्हणजे इथं महात्मा फुले येईल बा भरपूर जण ओढू शकते, पण नाही. ठीक आहे, हा 3दा प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याचं उत्तर जे आहे ते गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून पण संबोधले जातं. ठीक आहे, आता यावर पण प्रश्न आला होता की सार्वजनिक काका कोणाला म्हणतात. ठीक आहे, तर गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणतात आणि
हेच आहे जे दिल्ली दरबारात त्यांनी हजेरी लावली होती खादीचा पोशाख घालून. ठीक आहे. आता कन्फ्यूज व्हायची गोष्ट नाही. महात्मा फुले हे जे होते यांनी 1882मध्ये शिक्षणविषयक, ठीक आहे, शिक्षणविषयक जो हंटर आयोग होता, ठीक आहे, हंटर आयोग यापुढे साक्ष दिली होती. ठीक आहे. हंटर आयोग, हंटर आयोग आला तर महात्मा फुले लक्षात ठेवायचं. ठीक आहे. 1882 यांना जो सार्वजनिक काका हा जो किताब दिला होता हा कोणी दिला होता तर हा पुणेकरांनी दिला होता. ठीक आहे. ते पण लक्षात ठेवा. पुणेकरांनी सार्वजनिक काका हा किताब दिलेला होता. सार्वजनिक काका यांच्या ज्या पत्नी होत्या सरस्वती, ठीक आहे, सरस्वती यांनी पुण्यामध्ये स्त्री विचारवंती, ठीक आहे, स्त्री विचारवंती ही संस्था स्थापन केली होती. ठीक आहे. तर ह्या प्रश्न आला होता एकदा की स्त्री विचारवंती ही संस्था स्थापन कोणी केली तर सरस्वती जोशी. ठीक आहे. लक्षात ठेवा. सार्वजनिक काकाच्या पत्नी आहेत त्या. महत्त्वाचं आहे. 10वा प्रश्न बघा. हा राष्ट्रीय जे अधिवेशन झाले होते काँग्रेसचे त्यावर आहे आणि तुम्हाला जे स्टार्टिंगचे प्रथम 7 अधिवेशन आहे, ठीक आहे, 7 ते 8 अधिवेशन हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे की ते अधिवेशन कोणत्या साली 1885 पासून ते 91-92 पर्यंतचे कोणत्या साली कोणत्या ठिकाणी, ठीक आहे, ठिकाण आणि त्याचे अध्यक्ष कोण होते. ठीक आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि त्यामध्ये पण जे फर्स्ट अधिवेशन झालं होतं त्यामध्ये किती डेलिगेट्स आले होते, किती लोक आले होते आणि त्याचं डिटेल माहीत पाहिजे पहिल्या अधिवेशनचं. ठीक आहे. आणि त्यानंतर जे महत्त्वाचे अधिवेशन आहेत, ठीक आहे, महत्त्वाचे अधिवेशन आहेत आणि त्याच्यामध्ये पण जे महाराष्ट्रात झालेले अधिवेशन आहेत, ठीक आहे, महाराष्ट्रात ते तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आधी महाराष्ट्रावर विचारण्यात आलेलीच अधिवेशनं आहेत. ठीक आहे. आता यामध्ये बघा ह्याचं उत्तर जे आहे ते 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता जे 1889मध्ये 5वं अधिवेशन झालं होतं मुंबईमध्ये झालं होतं आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते होते विल्यम वेडरबर्न. ठीक आहे. त्यानंतर 1891मध्ये 7वं अधिवेशन झालं होतं ते नागपूरमध्ये झालं होतं. ठीक आहे. आणि हे जे अधिवेशन आहे ते सेंट्रल इंडियामध्ये झालेलं पहिलं अधिवेशन आहे. ठीक आहे. फर्स्ट अधिवेशन इन सेंट्रल इंडिया. ठीक आहे. आता याचे जे हेड होते ते आनंदाचार्य, ठीक आहे, अध्यक्ष आनंदाचार्य होते. त्यानंतर 11वं अधिवेशन पुण्यात झालं होतं. त्याचे जे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 13वं अमरावती शंकर नारायण, ठीक आहे, नायर. तर लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघा. 11वा प्रश्न. भारतात धवल क्रांतीला सुरुवात, ठीक आहे. आता जे ऑपरेशन फ्लड, धवल क्रांती, त्यानंतर जी कृषीची क्रांती आहे ते सर्व हे महत्त्वाचे आहेत तर ते विचारतात. ठीक आहे. सुरुवात डॅश सालापासून करण्यात आली. ठीक आहे. याचं उत्तर आहे 1970. ठीक आहे. कुठे कुठे 1970 देतं किंवा कुठे कुठे 1971 पण देतं. ठीक आहे. 70-71 लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा जे धवल क्रांती यालाच काय म्हणतात तर ऑपरेशन फ्लड. ठीक आहे. ऑपरेशन फ्लड म्हणतात. आता हे कुणी हे केलं होतं याला तर ते नॅशनल, हे लक्षात ठेवायचं महत्त्वाचं आहे, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. ठीक आहे. त्यावेळेस त्याचे जे चेअरमॅन होते ते होते वर्गीस कुरियन. ठीक आहे. वर्गीस कुरियन. म्हणूनच ऑपरेशन फ्लड कुणी केलं म्हटलं तर ते वर्गीस कुरियनचंच नाव घेतलं जातं. ठीक आहे. वर्गीस कुरियन महत्त्वाचं नाव आहे. ठीक आहे. ऑपरेशन फ्लड कुणी केलं तर वर्गीस कुरियननी. कशाद्वारे केलं तर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारा केलं. ठीक आहे. 1970-71मध्ये भारताला एक सेल्फ डिपेंडंट नेशन बनवायचं होतं दुधाच्या उत्पादनामध्ये. ठीक आहे. आज भारत जो आहे तो संपूर्ण जगामध्ये लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मिल्क आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा ते पण लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ मिल्क. ठीक आहे. आणि वर्गीस कुरियन जे आहेत त्यांना फादर ऑफ व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणतात. ठीक आहे. ते पण लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 12वा प्रश्न बघा. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. आता बघा दख्खन पठारावर आपल्याला माहिती आहे की लावाचा संचयन वगैरे होऊन जे काही आपला बेसॉल्ट दगड तिथे मिळतो. ठीक आहे. बेसॉल्ट दगड. आणि हा जो जांभा खडक आहे तो आपल्याला कोकणात, ठीक आहे, कोकणात पाहायला मिळतो सिंधुदुर्ग साईडला. त्यानंतर संगमरमर आणि ग्रेनाईटचा काही संबंध नाही. ठीक आहे. आता हे काही आपण घर बांधणीसाठी तर ग्रामीण भागात वापरत नाही. ठीक आहे. एवढा साधा सोपा प्रश्न होता. हे तसं एलिमिनेशननी कॅन्सल होऊन जातं. आणि तांबा आपल्याला माहीत आहे की तो सिंधुदुर्ग भागाला मिळतो. त्यानंतर हाला बेसॉल्ट. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. जॉग्रफीचे खूप लॉजिकल प्रश्न असतात. ठीक आहे. तो एक पण सोडायचा नसतो, संपूर्ण सोडवायचं. ठीक आहे. मार्क्स देणारा विषय म्हणजे जॉग्रफी हा समजला जातो. ठीक आहे. यामध्ये जेवढे तुमचे मार्क कमी येणार तेवढं तुमचं सिलेक्शन मागे पडणार आहे. ठीक आहे. आता 13वा प्रश्न बघा. एकदम इझी आणि लॉजिकने सुटणारा प्रश्न आहे. ठीक आहे. थोडं शांत डोक्याने याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा. आता बघा
आता इथं बघा राज्य आणि लोकसंख्येची डेन्सिटी दिलेली आहे, ठीक आहे, 2011च्या सेन्ससनुसार. आता बघा 1106 हे तर माहिती आहे आपल्याला, जी हायेस्ट डेन्सिटी आहे ती बिहारची आहे, ठीक आहे. बिहारमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या डेन्सिटी आहे. आता हे तर माहीतच आहे, ठीक आहे. त्यानुसार आपला सी ऑप्शन हा कॅन्सल होऊन जातो, ठीक आहे, एलिमिनेशननी. आता त्यानंतर बघा सर्वात कमी डेन्सिटी बघा 123 आहे. आता यामध्ये कोणत्या राज्याची सगळ्यात कमी राहू शकते, तर जे हरियाणाची तर नसणार आणि झारखंडची पण नसणार, कारण की एरिया पण छोटा आहे आणि लोकसंख्या पण जास्त आहे. आता हिमाचल प्रदेश, आता हे बघा पहाडी भाग आहे आणि पहाडी भागात आपल्याला माहिती आहे की लोकसंख्या डेन्सिटी ही खूप कमी असते. लोक खूप विरळ जागेत दूर राहत असतात, ठीक आहे. त्यामुळं निश्चितपणे हे याचं येईल, ठीक आहे. तर बचं 1, त्यामुळे हे किंवा हे, त्यामुळे हे पण कॅन्सल, ऑप्शन कॅन्सल झालं, ठीक आहे. म्हणजे आपल्याला आता 2 ऑप्शन आपल्याकडे उरले. आता बघा हरियाणा आणि झारखंड. आता सगळ्यात जास्त लोकसंख्या आणि एरिया कमी, म्हणजे त्यांची डेन्सिटी जास्त असणार, तर ते झारखंड की हरियाणा, ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे हरियाणाची लोकसंख्या हे त्याच्या एरियानुसार जास्त आहे, ठीक आहे. आणि त्यानुसार हरियाणा तुम्हाला लॉजिक लावावं लागेल, तर एचं 3 येईल, ठीक आहे. त्यानुसार हे 2 त्याचे उत्तर येईल आणि झारखंडचं 414, ठीक आहे. आता हे बिहारची जी डेन्सिटी यावर सेपरेट प्रश्न येतो की हे जी डेन्सिटी आहे ते आपल्या इंडियामध्ये हायेस्ट आहे, ठीक आहे. राज्यापैकी हायेस्ट असलेली बिहारची डेन्सिटी आहे. आता पॉप्युलेशन डेन्सिटी इंडियाची किती आहे, ठीक आहे, त्यावर पण प्रश्न येऊ शकतो. इंडियाची जे पॉप्युलेशन डेन्सिटी आहे ते किती आहे, तर 382, ठीक आहे, 383. आणि सगळ्यात लो डेन्सिटी कोणाची आहे, कोणत्या राज्याची आहे. आता हे सगळ्यात हायेस्ट झाली बिहारची. सगळ्यात लो डेन्सिटी कोणत्या राज्याची आहे, तर ती आहे अरुणाचल प्रदेश, ठीक आहे. अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा, अरुणाचल, आंध्र प्रदेश नाही, अरुणाचल प्रदेश, कारण की हे पण पहाडी राज्य आहे आणि खूप दूर लोक राहतात, ठीक आहे. त्याची किती आहे, 17, एकदम कमी, 17 लोकसंख्या. आता 17 कुठे आहे आणि 11चे 6 कुठे आहे बघा, ठीक आहे, डिफरन्स बघा, ठीक आहे. आता याच्यावर पण सेपरेट प्रश्न येतो अरुणाचल प्रदेशवर, ठीक आहे, लोवेस्ट डेन्सिटी आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा हे 2011ची जी जनगणना होती ती 15वी जनगणना होती, ते पण लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि आता जी 16वी जनगणना आहे ते एकदम लांबवली आहे कोरोनामुळे वगैरे, 4 वर्ष झाली, लेट झाली ती, ठीक आहे. आता आणि यामध्ये महत्त्वाचं एक म्हणजे महाराष्ट्राची पॉप्युलेशन डेन्सिटी किती आहे, तर ती आहे 365, ठीक आहे. ते पण लक्षात असू द्या, हे फार महत्त्वाचं आहे, 365. पुढचा प्रश्न बघा काही प्रश्न असेच तुम्हाला लॉजिकली सॉल्व्ह करावं लागेल. आता हा बघा 14वा प्रश्न, हा पण एकदम सोपा प्रश्न आहे, ठीक आहे. आता एकदम इझी होता, तुम्हाला वाटेल की इझी कसला. आता बघा हे तर माहिती आहे की आपल्याला 100% शिखर यावर प्रश्न येतो, ठीक आहे. आता आपण जी काही हायेस्ट कळसुबाई वगैरे त्याच्यात आपण पाठांतर करून जातो फक्त. पण बघा एक तुम्हाला माहीत असेल ट्रिक, ती जी काही पाठांतर करण्याची आहे की कसा महेश हसतो, ठीक आहे, स्तंभाकडे बघून, ठीक आहे. आता एक ट्रिक आहे, त्यामध्ये ही जे आहे कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, ठीक आहे. हे बघा कळसुबाई, साल्हेर, त्यानंतर महाबळेश्वर, ठीक आहे, हे पूर्ण महाबळेश्वर. त्यानंतर हरिश्चंद्रगड हवरून, त्यावरून सवरून, सप्तशृंगी तोवरून तोरणा, ठीक आहे, स्तंभा आणि बघूनवरून बैराट, ठीक आहे, वैराट, जे की अमरावतीमध्ये आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. आता तुम्हाला हे जरी माहीत असतं तरी बघा आता इथं कोणते दिले आहेत, कळसुबाई नाही दिलेलं आहे, जे हायेस्ट आहे, ते उंचीप्रमाणे असं आहे ते, ठीक आहे, उतरत्याप्रमाणे. त्यानंतर 6 आहे साल्हेर, ठीक आहे, साल्हेर हे सेकंड हायेस्ट शिखर आहे आपलं महाराष्ट्रातलं. आता बघा साल्हेर आणि सगळ्यात जास्त उंची कुठं दिली आहे, तर 1567, ठीक आहे. म्हणजे तोंडपाठ, जर तुम्हाला साल्हेर सगळ्यात जास्त उंची हे माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकता, ठीक आहे. तुमचं हे बघा डीचं 1, म्हणजे 1 हे तुमचं उत्तर झालं, ठीक आहे. ते इतकं लॉजिक लावून आपल्याला फक्त मार्कची गरज असते, जास्त डोकं लावण्याची गरज नाही, ठीक आहे. तर इथे डायरेक्ट तुमचा 1 मार्क पकला असता. त्यानंतर बघा एचं 4, मांगी तुंगी 1100, त्र्यंबकेश्वर 1304 आणि आलं सप्तशृंगी 1416, ठीक आहे. आता साल्हेरनंतर सप्तशृंगीपर्यंत, ठीक आहे. ते बघा हरिश्चंद्रगड आणि सप्तशृंगी, ठीक आहे. सप्तशृंगीचं सेकंड हायेस्ट 1416. इथं पण तुम्ही त्या ट्रिकनुसार लक्षात ठेवू शकला असता, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, एवढे इझी राहतात, थोडंसं शांतपणे सोडवायचं असतं. 15वा प्रश्न बघा, रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली, ठीक आहे. आता कोणत्या रेल्वे मार्गावर गरज कुठे आहे तिला, तर तिला कोकण रेल्वेमध्येच तिला गरज भासणार, ठीक आहे. तर सर्वात प्रथम कोकण रेल्वे मार्गामध्ये तिची सुरुवात झाली, ठीक आहे, 26 जानेवारी 1999ला. आता हे रो वाहतूक काय असते ते तुम्ही गुगलवर सर्च मारून बघा, ते तुम्हाला माहीत असणं फार आवश्यक आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया.
16वा प्रश्न बघा, इथं राज्य दिलं आहे आणि पर्यटन स्थळ दिलं आहे. ठीक आहे, जोडे लावण्यासाठी. आता हा पण एक इझी प्रश्नापैकी एक होता. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला फार एकदम शांत डोक्याने काही गोष्टी लक्षात ठेवायच्या होत्या. ठीक आहे, आधी इथे बघा, तुम्हाला माहीत असेल की अंबाला कंटोन्मेंट बोर्ड अंबाला माहीत आहे. ठीक आहे, हे हरियाणामधलं जिल्हा आहे अंबाला. ठीक आहे, हे जर तुम्हाला माहीत असेल तरी बघा. आता अवंतीपूर कुठे आहे, तर हे जम्मू काश्मीरमध्ये आहे. ठीक आहे, राजा अवंतीपूर हा जम्मू काश्मीरचा राजा होता. ठीक आहे, जर तुम्हाला हे जरी माहीत नसेल तरी आता नैना देवी, त्रिलोकनाथ हे कुठले वाटतात, तर हे जे आहे हे हिमाचल प्रदेशचे आहे. ठीक आहे, हिमाचल प्रदेशमध्ये नैना देवी आणि त्रिलोकनाथ आहे. यावरून सुद्धा तुमचं डायरेक्ट तुम्हाला जम्मू काश्मीरचं अवंतीपूर माहीत आहे तरी तुमचं उत्तर डायरेक्ट येऊ शकलं असतं. ठीक आहे, हे याचं जसं की चीन. ठीक आहे, तर दोन्ही तुमचं उत्तर आलं असतं. ठीक आहे, त्यानंतर तरण आणि बाबा बकाला, आता बाबा वगैरे जे काय ते सगळे पंजाबमध्ये आहेत. ठीक आहे, आता तरण काय ते तरण साहिब. ठीक आहे, जे काही शीख धर्मियांचं जे साहिब राहतं ते आहे ते. पुढचा 17वा बघा, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत. ठीक आहे, आता चॅम्पियन आणि सेटनुसार हा जो रिपीट झालेला एक प्रश्न आहे हा, यानुसार भारतात जे आहे, ठीक आहे, भारतात 16 मुख्य भागात विभागात करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रात त्याचं 6 भागात विभागणी करण्यात आली. ठीक आहे, प्रमुख प्रकार आहेत. ठीक आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. आणि महाराष्ट्र हा जो आहे तो कोणत्या वातावरणात मोडतो, तर लक्षात ठेवा, उष्णकटिबंधीय या हवामान प्रदेशामध्ये मोडतो. ठीक आहे, हवामान प्रदेश लक्षात ठेवा, यावर पण प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न हा बघा, करंटवर प्रश्न आहे आणि हा सर्वांना येण्याजोगता प्रश्न होता, कारण की हा वारंवार आपण वाचण्यात आलेला आहे सर्वांच्या. ठीक आहे, 3 वर्षापासून आपण करंटमध्ये हेच वाचत आहोत की स्वच्छ शहर जे आहे ते इंदोर हे प्रथम क्रमांक आलेला आहे. ठीक आहे, भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमावर सलग 3 वेळा स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात. ठीक आहे, तर इंदोर हे सलग 3 वेळा स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि आता पण त्यालाच स्वच्छ शहर म्हणून मानलं आहे. ठीक आहे, आता 2023ची आकडेवारी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, 2023मध्ये इंदोर हे पहिल्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, आता पण, आणि दुसऱ्या क्रमांकावर जे आहे ते सुरत आहे. ठीक आहे, सुरत हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई. ठीक आहे, लक्षात असुद्धा नवी मुंबई महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न हा प्रश्न बघा, योग्य जोड्या जुळवण्यासाठी औष्णिक वीज केंद्र एका साईडला दिलं आणि एका साईडला जिल्हा दिला. ठीक आहे, कोणते औष्णिक विद्युत कोणत्या जिल्ह्यात आहे ते विचारलेलं आहे. आता हा आयोगाने हा जो प्रश्न आहे तो कॅन्सल केला. तर कॅन्सल का केला, कारण की बघा, हे जे उरण औष्णिक विद्युत केंद्र आहे ते कुठं आहे, तर ते आहे रायगडमध्ये. ठीक आहे, आणि आपल्या आयोगाने इथे रायगड हे ऑप्शनच दिलेलं आहे, त्यामुळं हा प्रश्न कॅन्सल करण्यात आला. ठीक आहे, तर आपण बाकी बघूया. जो कोराडी हे वीज औष्णिक केंद्र आहे ते कुठे आहे, ते नागपूरमध्ये आहे. ठीक आहे, पारस हे कुठे आहे, वीज औष्णिक केंद्र, तर ते आहे अकोल्याला आहे. ठीक आहे, त्यानंतर फेकरी कुठे आहे, तर भुसावळ जळगाव इथे फेकरी औष्णिक वीज केंद्र आहे. ठीक आहे, आणि एक महत्त्वाचं म्हणजे एकलहरे. ठीक आहे, एकलहरे हे नाशिकमध्ये आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र ते आहे मुंबई उपनगर. ठीक आहे, मुंबई उपनगर, ते लक्षात ठेवा हे 2. ठीक आहे, औष्णिक विद्युत केंद्र खूप महत्त्वाचे आहे, ते याच्यावर वारंवार प्रश्न येत असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आता हा बघा, करंटचा म्हणण्यापेक्षा थोडा ऑब्झर्वेशनचा प्रश्न होता. रायलसीमा पठाराचे स्थान डॅश येथे आहे. ठीक आहे, आता रायलसीमा हा भाग कुठं आहे सर्वात प्रथम ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता रायलसीमा हा जो भाग आहे तो जसं आपला हा भारताचा नकाशा समजा खालच्या भागाचा, हे कर्नाटक आहे. ठीक आहे, हे कर्नाटक आहे आणि हे तेलंगणा आणि हा आंध्र प्रदेश आहे. ठीक आहे, तर हा कर्नाटकचा जो ईस्ट भाग आहे आणि आंध्र प्रदेशचा जो साऊथ भाग आहे. ठीक आहे, आता हा भाग म्हणजे रायलसीमा प्रदेश म्हणून समजला जातो. ठीक आहे, म्हणजे काही जिल्हे त्यामध्ये कर्नाटकचे तर काही जिल्हे आंध्र प्रदेशचे येतात. ठीक आहे, तर रायलसीमा प्रदेशामध्ये टोटल 4 जिल्हे येतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, 4 जिल्हे येतात. ठीक आहे, आणि तो कर्नाटकच्या पूर्वेला आणि आंध्रच्या साऊथ भागाला तो भाग मोडतो. ठीक आहे, लक्षात असू द्या, म्हणजेच कर्नाटक पठाराच्या पूर्वेला तो भाग येतो. ठीक आहे, रायलसीमा पठार. पुढचा प्रश्न, आणि हो एक म्हणजे मी म्हणणार नाही सबस्क्राईब करा म्हणून, पण तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि लाईक करा. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 21 बघा,
खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. ठीक आहे. आता कोणती निश्चित केली तर त्याचं आहे पहिलं उत्तर आहे दरोडे उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी 816 व शहरी भागासाठी 1000 ही दारिद्र्य रेषा निश्चित केली होती. आणि ती जी आहे ती तेंडुलकर मेथडॉलॉजीचा उपयोग करून ते ठरवण्यात आली होती. ठीक आहे. तेंडुलकर मेथडॉलॉजी तर लक्षात ठेवा. ठीक आहे. दारिद्र्य रेषा आणि दारिद्र्यावर नेहमी प्रश्न येत असतो. दारिद्र्याचा जो चॅप्टर आहे तो खूप चांगल्या प्रकारे करा. ठीक आहे. त्यामध्ये तेंडुलकर जे असेल अजून बाकीचे जे कोणत्या मेथडॉलॉजी असेल त्या तुम्ही चांगल्या प्रकारे करा. अलग समिती वगैरे. आता हा प्रश्न नंबर 22वा प्रश्न. याच्यात बघितलं त्याच्या नावामध्येच याचं उत्तर येते. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. आता बघा विशेष प्रदेश. आता दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार वाढ हे का विशेष प्रदेश आहे का? नाही. आता बघा डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास. ठीक आहे. आता डोंगराळ आदिवासी हे विशेष क्षेत्र मानले जाते. त्यानंतर दुष्काळग्रस्त भागाचा विकास म्हणजे दुष्काळग्रस्त भाग हा सुद्धा प्रदेश विशेष प्रदेश मानला जातो. ग्रामीण भागात औद्योगिक. आता ग्रामीण भाग काही विशेष प्रदेश आहे का? नाही, तो नॉर्मल आहे. ठीक आहे. त्यामुळं ब आणि क थोडं लॉजिक लावलं तर तुमचं उत्तर 3पर्यंत तुमचं येईल. आणि हा जो प्लॅन आहे कार्यक्रम जो आहे तो 5th इयर 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये तो आणण्यात आला होता. कशासाठी तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे आहे त्याच्या स्पीडने इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्याकरिता. ठीक आहे. त्यामध्ये जसं की हिल एरिया. ठीक आहे. पहाडी क्षेत्र. त्यानंतर ट्रायबल एरिया. ठीक आहे. त्यानंतर वेस्टर्न घाट. ठीक आहे. ड्रॉट प्रोन म्हणजे दुष्काळ भाग वगैरे. त्यानंतर डेझर्ट. ठीक आहे. रेगिस्तानचा भाग वगैरे अशा टाईपचा. आणि बॉर्डर एरिया. ठीक आहे. आता हे जे विशेष प्रदेश आहे त्याच्या विकासाकरिता हा कार्यक्रम आखण्यात आला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न 23वा प्रश्न बघा. राजकोषीय नीतीची साधने कोणती? ठीक आहे. विचार द इन्स्ट्रुमेंट फॉर फिस्कल पॉलिसी. आता तुम्हाला माहिती आहे फिस्कल पॉलिसी हा डायरेक्ट इकॉनॉमीचा पार्ट आहे. ठीक आहे. इकॉनॉमीशी रिलेटेड आहे. ठीक आहे. वाचला पण असेल. तर त्यामध्ये बघा आता लोकशाही आणि संघात्मक घटरचना ह्याचा काही संबंध येतो का? नाही. त्यानंतर बघा पार्लमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन याचा पण काही संबंध येत नाही. ठीक आहे. म्हणजे पब्लिक स्पेंडिंग अँड पब्लिक डेप्ट आणि टॅक्सेशन अँड बजेट. ठीक आहे. आता एवढं सोपं याचं डायरेक्ट तुम्ही उत्तरापर्यंत येऊ शकत होते. ठीक आहे. 4 असं उत्तर आहे. आता यामध्ये बघा एक येते फिस्कल पॉलिसी आणि दुसरी येते मॉनिटरी पॉलिसी. ठीक आहे. मॉनिटरी पॉलिसी. आता यामध्ये फिस्कल पॉलिसीमध्ये काय काय येतं तर गव्हर्नमेंट स्पेंडिंग. ठीक आहे. गव्हर्नमेंट स्पेंडिंग अँड टॅक्स. ठीक आहे. ते येतं फिस्कल पॉलिसीमध्ये. त्यानंतर जे काही याच्यामध्ये स्पेसिफिक टार्गेट नसतं. ठीक आहे. तर तुम्ही अभ्यास केला असेल तर माहीत असेल याच्यामध्ये काही स्पेसिफिक टार्गेट नसतं गव्हर्नमेंटकडून. आता बघा मॉनिटरी पॉलिसी. आता हे जे फिस्कल पॉलिसी आहे यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ही कोण सेट करते तर गव्हर्नमेंट सेट करते फिस्कल पॉलिसी. ठीक आहे. महत्त्वाचं. आणि मॉनिटरी पॉलिसी कोण सेट करते तर ते सेंट्रल बँक. ठीक आहे. म्हणजे रिझर्व्ह बँक म्हणू शकतो. ठीक आहे. तर सेंट्रल बँक सेट करते. हे 2 महत्त्वाचे फरक याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आता हे कशासाठी असते तर ते चेंजिंग इन द इंटरेस्ट रेट वगैरे चेंज करायसाठी. ठीक आहे. जे काही इंटरेस्ट रेट वगैरे आपलं असतं त्यानंतर मनी सप्लाय. ठीक आहे. याबद्दल मॉनिटरी पॉलिसी काम करते. ठीक आहे. इन्फ्लेशन टार्गेट. ठीक आहे. इन्फ्लेशनबद्दल टार्गेट ठेवण्याचं हे सर्व मॉनिटरी पॉलिसी काम करतं. पुढचा प्रश्न 24वा प्रश्न. उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना कोणी सुरू केली? आता बघा हे उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स. आता उज्ज्वल म्हटलं म्हणजे हे जे उज्ज्वल वगैरे नाव जे आहे आता हे आपल्याला माहीत आहे की हे सर्व सेंट्रल गव्हर्नमेंट अशा प्रकारची नाव ठेवत असतं. ठीक आहे. आता हे एक प्रकारे सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे. आता ही योजना कशासाठी आहे तर ही योजना आहे की जे तुमचं स्टेट डिस्कॉम आहे म्हणजे डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे ज्या वीज डिस्ट्रीब्युशन कंपन्या. ठीक आहे. जे स्टेट डिस्कॉम आहे त्यांचं फायनान्शियल आणि ऑपरेशनल एफिशियन्सी सुधारण्यासाठी. ठीक आहे. ऑपरेशन आणि फायनान्शियल एफिशियन्सी सुधारण्यासाठी हे योजना आणण्यात आलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न इथे बघा. ऑगस्ट 1991मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती? ठीक आहे. आता याचं उत्तर आहे ए डॉक्टर राजा चलया समिती. आता जे चलया समिती होती त्यालाच टॅक्स रिफॉर्म कमिटीसुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. टॅक्स रिफॉर्म कमिटी. ठीक आहे. त्यानंतर ही जे नरसिंहम कमिटी होती ते 1991मध्ये स्थापन करण्यात आली होती टू एक्झामाइन द फंक्शनिंग ऑफ बँक. ठीक आहे. फंक्शनिंग ऑफ बँक बँकेच्या सुधारणेसंबंधी समिती होती ती. ठीक आहे. त्यानंतर जी सूक्ष्म चक्रवर्ती समिती होती ती 1982मध्ये स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे. मॉनिटरी सिस्टीमच्या वर्किंगबद्दल. ठीक आहे. टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ मॉनिटरी सिस्टम. ठीक आहे. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न
26वा प्रश्न बघा, 2011-12मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगाराचा काय हिस्सा होता? आता इथं बघा, इथं थोडंसं लॉजिक लावायची आवश्यकता होती की सर्वात जास्त काय असणार, तर स्वयंरोजगारच सर्वात जास्त असणार आज आपण जे बघतो ते. ठीक आहे, तर स्वयंरोजगार हे 52%, नियमित 18% आणि प्रासंगिक 30%. त्याचं उत्तर 1 येते. ठीक आहे, हे फक्त एवढं माहीत असायला पाहिजे होतं की नॉर्मल एकदम कॅज्युअल आहे ते की स्वयंरोजगारच जास्त असणार भारतामध्ये. ठीक आहे, पुढचा, खाद्यतेलावरील राष्ट्रीय मिशन तेल पाम डॅशमध्ये सुरू करण्यात आले. ठीक आहे, त्याचं उत्तर आहे ऑगस्ट 2021. ठीक आहे, तर ही जी 15 ऑगस्टलाच लॉन्च केली गेली होती. ठीक आहे, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी. ठीक आहे, 28वा प्रश्न बघा, पीक विविधीकरण कार्यक्रम 2013-14 पासून डॅशची उपाययोजना म्हणून राबवण्यात आला. ठीक आहे, आता डॅश म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजनेची उपाययोजना म्हणून दाखवतो. ठीक आहे, RKVY याला म्हणतात, राष्ट्रीय कृषी विकास योजना. ठीक आहे, महत्त्वाच्या यावर हमेशा प्रश्न येत असतो, हे एकदा डीपली वाचून बघा, राष्ट्रीय कृषी विकास योजना. ठीक आहे, 29वा प्रश्न बघा, 2021-22 दरम्यान M3 मध्ये डॅश समाविष्ट आहेत. आता हे M3 काय आहे, तर M1, M2, M3 आणि M4. ठीक आहे, हे मनीचे टाईप्स आहेत. ठीक आहे, ब्रॉड मनी, ठीक आहे, आणि नॅरो मनी. आता बघा, हे जे आहे M1 आणि M2 हे नॅरो मनी आहे. ठीक आहे, याला नॅरो मनी म्हणतात आणि हे ब्रॉड मनी. ठीक आहे, ठीक आहे, ब्रॉड मनी. आता याला ब्रॉड मनी काय म्हणतात, कारण की जास्त प्रमाणात अवेलेबल असतात, आणि नॅरो काय म्हणतात, तर हे जास्त कमी प्रमाणात अवेलेबल असतात. हे जास्तीत जास्त, जसं की फिक्स्ड डिपॉझिट वगैरे कसं राहतं की ज्याला आपण वेळेवर काढू शकत नाही ज्या पैशांना. ठीक आहे, जे प्रश्न वेळेवर उपलब्ध होऊ शकत नाही पैसे, त्यांना नॅरो मनी म्हणतात, आणि जे वेळेवर उपलब्ध होऊ शकतात गरज भासतात त्यांना ब्रॉड मनी असं म्हणतात. ठीक आहे, तर M3 हा ब्रॉड मनीमध्ये येतो. ठीक आहे, ब्रॉड मनीमध्ये कधी पण उपलब्ध होऊ शकतो अशा याच्यात. ठीक आहे, तो चार्ट असतो, तो पाठांतर करायचा असतो. ठीक आहे, M1, M2, M3, M4चा. आता M3मध्ये काय येतात, M3 ब्रॉड मनी आहे, म्हणजे याच्यामध्ये काय येईल, तर टाईम डिपॉझिट विथ बँक, म्हणजे आपण कधी पण काढू शकलो पाहिजे, आणि डिमांड डिपॉझिट विथ बँक्स. ठीक आहे, हे येतं ब्रॉड मनी M3मध्ये. ठीक आहे, तर याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर 2, ते याचं उत्तर आहे. ठीक आहे, C आणि D. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आणि पोस्ट ऑफिस, सेव्हिंग बँक आणि डिपॉझिट आणि टोटल बँक, हे जर हे जर आलं असतं तर हे चारही मिळून M4 झालं असतं. ठीक आहे, अजून ब्रॉड मनी. ठीक आहे, व्हेरी ब्रॉड. पण हे नाही, आपल्याला M3 विचारलं तर M3मध्ये फक्त हे 2 येतात. ठीक आहे, 23-24च्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे बजेट. ठीक आहे, कोणते प्राधान्यक्रम आहेत. ठीक आहे, आता यामध्ये बघा, सर्वासाठीच अर्थसंकल्पामध्ये सर्वासाठी काही ना काही तरतूद केलेलीच असते. ठीक आहे, तर सर्वसमावेशी विकास, हरितवाढ, युवा शक्ती, आर्थिक क्षेत्र. ठीक आहे, तर यामध्ये 4 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, याला वरील पैकी सर्व म्हणू शकतो आपण. ठीक आहे, वरील सर्व. ठीक आहे, तर बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे हा प्रत्येक वेळेस चांगल्या प्रकारे करून ठेवत चला. ठीक आहे, यावर नेहमी काही ना काहीतरी विचारण्यात येतच आयोगाकडून. ठीक आहे, आता 31वा प्रश्न बघा, हा थोडा लॉजिकने सुटू शकतो. ठीक आहे, जर येत नसेल तर, 12व्या वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी. ठीक आहे, आता राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी योजना केंद्र आणि राज्यांच्या योगदानासह डॅशच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस केली. ठीक आहे, आता कोणत्या रेशोमध्ये, म्हणजे सेंटरचा किती भाग असेल त्या निधीमध्ये आणि राज्याचं किती असेल. ठीक आहे, आता बघा, राष्ट्रीय कॅलेमिटी जे नॅशनल राष्ट्रीय आपत्ती आहे, तर ते सेंटरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ठीक आहे, आता सेंटर 25 किंवा 50 भरेल का नाही, सेंटर जास्तच भरणार. ठीक आहे, त्यामुळे आपण हे 2 एलिमिनेट करू शकतो. आता सेंटर 75-25 भरेल की 90-100 म्हणजे 90 भरेल की 75 भरेल. ठीक आहे, आता हा प्रश्न होतो, तर 90 खूप जास्त झाला. ठीक आहे, 90 बघितलं तर मग काही स्टेटची काही रिस्पॉन्सिबिलिटीच येत नाही, तर असा प्रकार होतो. ठीक आहे, तर थोडंसं लॉजिक लावलं तर आपल्याला 75-25 हे उत्तर बघायला मिळतं. ठीक आहे, त्याचं उत्तर 3 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, आता बघा, जे फायनान्स कमिशन, वित्त आयोगाची कलम कोणती आहे, आर्टिकल 280. ठीक आहे, 280 वित्त आयोग. आता वित्त आयोगामध्ये किती असतात, तर 1 अध्यक्ष आणि 4 सदस्य वित्त आयोगामध्ये असतात, आणि याची नियुक्ती कोण करते, तर प्रेसिडेंट याची नियुक्ती करतं. ठीक आहे, त्यानंतर 12वा जो वित्त आयोग होता. ठीक आहे, 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर रंगराजन. ठीक आहे, रंगराजन लक्षात ठेवा. 13व्या वित्त आयोगाचे होते विजय केळकर. त्यानंतर 14व्या वित्त आयोगाचे YV रेड्डी, आणि आता जो लेटेस्ट आहे 15वा वित्त आयोग, त्याचे अध्यक्ष NK सिंग. ठीक आहे, NK सिंग महत्त्वाचे आहे, ते विचारतात. ठीक आहे, ते NK सिंगचा जो कार्यकाळ आहे तो कोणत्या 20 ते 25 वर्षापर्यंतचा आहे. ठीक आहे, पुढचा
32वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत ते विचारलेलं आहे. ठीक आहे. आता UTGST म्हणजे युनियन टेरिटरी GST इज कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट अँड युनियन टेरिटरी गव्हर्नमेंट. ठीक आहे. आता हे चुकीचं आहे. ठीक आहे. हे जे UTGST आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करते. ठीक आहे. आणि त्याचे बेनिफिट जे आहे ते युनियन टेरिटरीला देते. त्यानंतर IGST इज कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे. आता हे पण चुकीचं आहे. स्टेट गव्हर्नमेंट कलेक्ट करत नाही, तर सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करते आणि ते स्टेट गव्हर्नमेंट देते. ठीक आहे. आता जे टाईप्स ऑफ GST आहे ते बघू. आता यामध्ये बघा, जे युनियन टेरिटरी GST आहे ते कलेक्ट सेंटर करतं, पण त्याचं बेनिफिट जे आहे ते युनियन टेरिटरीला देण्यात येतं. ठीक आहे. त्यानंतर जे स्टेट GST आहे ते कलेक्ट पण स्टेट करतं आणि त्याचे बेनिफिट जे आहे ते पण स्टेटला मिळतं. त्यानंतर जे सेंट्रल GST आहे CGST ते कलेक्ट पण सेंटर करतं आणि त्याचे बेनिफिट पण सेंटरला मिळतं. त्यानंतर जे इंटिग्रेटेड GST आहे, ठीक आहे, जे इंटरस्टेटचं ट्रान्सफर होतं त्यावेळेस जे GST लागते ते कलेक्ट सेंटर करतं आणि त्याचे जे बेनिफिट आहे ते वाटून घेतलं जातं. ठीक आहे, सेंटर आणि स्टेटमध्ये. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, GSTचे 5 रेट लावण्यात आलेले आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. 1 0% GST, त्यानंतर 5, 12, 16 आणि 28%. ठीक आहे, तर हे तुम्हाला GST माहीत पाहिजे. त्यानंतर लक्षात ठेवा, जे GST जे लावण्यात आलं कोणती अमेंडमेंट करून, तर 101वी अमेंडमेंट करून GST आणण्यात आलं. आणि कोणतं आर्टिकल ॲड केलं तर 279A. ठीक आहे, हे GST कौन्सिल 279 आर्टिकल A अंतर्गत GST कौन्सिल, ठीक आहे, GST कौन्सिल स्थापन केले जाते प्रेसिडेंटद्वारा. ठीक आहे, हे आर्टिकल महत्त्वाचं आहे 279A. ठीक आहे. त्यानंतर या काउन्सिलमध्ये जे सेंटरची वोटिंग पॉवर राहते ती 1/3 असते आणि जे स्टेटची वोटिंग पॉवर असते ते 2/3 असते. ठीक आहे, हे सेंटरची आणि स्टेटची. आणि जी मेजॉरिटी आहे जी 3/4 मेजॉरिटीने कोणतीही बिल किंवा कोणताही निर्णय पास केला जातो. ठीक आहे, GST काउन्सिलमध्ये. ठीक आहे, इथं स्टेटला जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे 2/3. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पुढे 33वा प्रश्न बघा, मानवी विकास निर्देशांकाद्वारे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे. आता बघा, हा जो MPI आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, याच्यावर MPIवर नेहमी प्रश्न येत असतो. ठीक आहे, MPIवर. आता हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोण काढतं तर UNDP. ठीक आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, UNDP हा काढत असतो. ठीक आहे. आता यामध्ये 3 डायमेन्शन आहेत आणि 10 इंडिकेटर आहेत. ठीक आहे, ते लक्षात ठेवा, 3 डायमेन्शन आणि 10 इंडिकेटर. ठीक आहे, ते महत्त्वाचं आहे. त्यामध्ये जे 3 डायमेन्शन आहे ते कोणकोणते आहे तर एक आहे हेल्थ, दुसरं आहे एज्युकेशन आणि तिसरं जे आहे ते आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ठीक आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. त्यामध्ये इंडिकेटरमध्ये हेल्थमध्ये 2 इंडिकेटर आहे, एक आहे न्यूट्रिशन आणि दुसरं आहे चाइल्ड मोर्टॅलिटी. ठीक आहे. त्यानंतर एज्युकेशनमध्ये बघा, इयर ऑफ स्कूलिंग. ठीक आहे, किती शाळेत गेला. त्यानंतर स्कूल अटेंडन्स. ठीक आहे, स्कूल अटेंडन्स. ठीक आहे. त्यानंतर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये जसं की कुकिंग, फ्युल, सॅनिटेशन. ठीक आहे. त्यानंतर ड्रिंकिंग वॉटर, पिण्याचं पाणी, इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर हाऊसिंग. ठीक आहे, घर वगैरे आणि असेट्स. ठीक आहे, त्याची संपत्ती काय आहे ते, हे सगळं इथं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये. आणि ज्या व्यक्तीकडे ह्या सर्व गोष्टीमधून समजा 33%च्या खाली त्याचा स्कोर आला तर समजलं जाते की तो पुअर आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून. आणि जर त्याचा स्कोर 50%च्या याच्यात आला तर तो एक्स्ट्रीमली पुअर आहे असं समजलं जातं. ठीक आहे. तर याचं जे उत्तर आहे ते A, C आणि D. ठीक आहे, इन्कम कुठेही नाही आहे. ठीक आहे, तर याचं 3 हे उत्तर आहे. ठीक आहे. पुढे 34वा प्रश्न बघा, सप्टेंबर 2001मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना या योजनेत एकत्रित करण्यात आल्या. ठीक आहे, तर ह्या ज्या दोन्ही योजना आहेत त्या संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना यामध्ये विलीन करण्यात आल्या होत्या. ठीक आहे, 2001मध्ये. ठीक आहे, हे महत्त्वाची योजना आहे, ते तुम्ही डिटेल बघून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा. ठीक आहे, म्हणजे हा जो आहे FRBM कायदा म्हणतात त्याला. ठीक आहे, FRBM कायदा 2023
से नमूद करतो की केंद्र सरकारने डॅशपर्यंत महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. ठीक आहे, त्याचं जे उत्तर आहे ते 2008 ते 9पर्यंत महसूल तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे असं त्या कायद्यामध्ये म्हटलं आहे. ठीक आहे, यानंतर बघा इथून आपल्याला करंटचे प्रश्न पाहायला मिळेल. ठीक आहे, ते बघूया. तर बघा करंट म्हटलं तर कसं की आता हे तर मागच्या वर्षी झालं, ते पुन्हा रिपीट तर होणार नाही. ठीक आहे, आता त्याचं ॲनालिसिस होऊ शकणार नाही, पण आपण याच्या रिलेटेड जर कोणत्या गोष्टी असेल तर त्या समजून घेऊया. ठीक आहे, भारतातील पहिल्या सोन्याच्या ATMचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले. आता बघा जे कुठे करंट अफेअर तुम्हाला पहिल्या गोष्टीवर भर देत असेल तर ते फर्स्ट इथे झालं किंवा फर्स्ट ही घटना घडली तर त्या गोष्टीवर तुम्ही थोडंसं भर देत चला. ठीक आहे, त्याचं उत्तर हैदराबाद हे होतं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला आहे की खालीलपैकी कोणाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 सन्मानित करण्यात आला. ठीक आहे, त्याचे उत्तर 4 होतं, पण बघा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा जो आहे 2020 आता याचं नाव बदलवण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आता असं ठेवलेलं आहे या पुरस्काराचं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा 2022पासून याचं नाव चेंज झालं. आणि हा जो आहे हा पुरस्कार भारताचा सर्वात हायेस्ट स्पोर्ट ऑनर आहे. ठीक आहे, खेळामध्ये दिला जाणारा. त्यानंतर हा जो पुरस्कार आहे तो मागील 4 वर्षामध्ये केलेल्या कामगिरीबद्दल दिला जातो. ठीक आहे, मागील 4 वर्षामध्ये हे लक्षात ठेवा. आणि याची धनराशी जी आहे ते 25 लाख रुपये दिली जाते. 38वा प्रश्न बघा, हा थोडासा लॉजिक लावून तुम्ही सोडवू शकत होते. ठीक आहे, 2020मधील लॉकडाऊन दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनाच्या सुलभ वाहतुकीसाठी हे मोबाईल ॲप्लिकेशन सुरू केले. आता तुम्ही ह्या 4ही ॲप्लिकेशनमध्ये बघितलं तर बघा किसान एक्सप्रेस, किसान कनेक्ट, किसान रथ आणि किसान नेटवर्क. त्यामध्ये बघा हे इंग्लिश शब्द आहेत, नेटवर्क, कनेक्ट आणि एक्सप्रेस. आणि किसान रथ हा हिंदी शब्द आहे. आणि मोदी गव्हर्नमेंट तुम्हाला माहिती असेल की तो हिंदी नेम प्रमोट जास्त करतं. ठीक आहे, त्याचे मॅक्झिमम जे 99% जे कोणते त्या योजना वगैरे असेल ते त्याचं हिंदी नाव असतं. ठीक आहे, तर त्यावरून तुम्ही थोडंसं याच्यात लागू शकले असते. ठीक आहे, ऑड वन आउट. पुढचा प्रश्न बघा, कधी कधी अशा थोड्याशा लॉजिक लावावं लागतं. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्रात सापडले. ठीक आहे, आता हे पद्मविभूषणवर मॅक्झिमम प्रश्न विचारतात. त्यामध्ये पण जे महाराष्ट्रातील कोणाला मिळालं असेल तर ते विचारण्याचे चान्सेस खूप जास्त असतो. पद्मविभूषण आणि पद्मभूषण हे विचारतात. ठीक आहे, पद्मश्री जर विचारायचे असले तर ते महाराष्ट्रातील मिळाले त्यांनाच विचारतात. ठीक आहे, पद्मश्री. भारतरत्न तर खूप वर्ष होते ते मिळाले नाही, ते जर मिळाले तर त्याचं तर डिटेल करावंच लागतं. ठीक आहे, आता याचं जे उत्तर होतं ते संगीत होतं, प्रभा अत्रे. ठीक आहे, आता याची पद्म पुरस्काराची जी स्थापना झाली होती ते 1954 साली झालेली होती. ठीक आहे, आता जे पद्म पुरस्कार आहे ते कधी हे करतात जाहीर तर ते जेव्हा गणतंत्र दिवस असतो 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला. ठीक आहे, ते जाहीर केले जातात जानेवारीच्या पूर्वसंध्येला. ठीक आहे, तर यावर्षी जे पद्म पुरस्कार आहेत ते 6 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 91 2023चे हे. ठीक आहे, आता 24चे वेगळं राहील, लक्षात ठेवा. तर 2023 आणि 2024चे जे मिळालेले तुम्ही पद्मविभूषण महत्त्वाचे आणि पद्मभूषण हे लक्षात करा आणि ते पाठांतर करून घ्या. ठीक आहे, त्यांचे जे कोणत्या क्षेत्रामध्ये मिळाले आणि कुणाला मिळाले दोन्ही महत्त्वाचं आहे. पुढील 2022मध्ये आयोजित अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे यजमान शहर कोणते होते. ठीक आहे, तर हे त्यावेळेस सुरत होते. आणि लक्षात ठेवा 2023मध्ये हे जे परिषद भरली होती त्याचे यजमान शहर होते बालेवाडी, पुणे. आता हे महाराष्ट्रात विचारले तर होऊ शकते, विचारेल. ठीक आहे, बालेवाडी, पुणे लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा विस्डनने 21व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू म्हणून कोणाला निवडले आहे. ठीक आहे, आता हे विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर असं ते महत्त्वाचं होतं. ठीक आहे, त्याचं उत्तर 3 होतं. आता महत्त्वाचं हे आहे की 2023मध्ये, ठीक आहे, 2023मध्ये विस्डन क्रिकेटर ऑफ इयर कोणाला निवडलं ते आहे हरमनप्रीत कौर. ठीक आहे, हरमनप्रीत कौर. ठीक आहे, ते लक्षात ठेवा 2023चं. आता हे जे विस्डन आहे, विस्डन काय आहे तर एक प्रकारे विस्डन हे बुक आहे क्रिकेटची, त्यालाच बायबल ऑफ क्रिकेटसुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, द बायबल ऑफ क्रिकेट विस्डन या बुकला म्हटलं आहे. ठीक आहे, बायबल ऑफ क्रिकेट. पुढचा कोणती संस्था ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट असर हे प्रसिद्ध करते. ठीक आहे, आता हे जे असर रिपोर्ट आहे ते NGO प्रथम. ठीक आहे, हा जो प्रथम काय हा NGO आहे, NGO प्रथम हे ते रिपोर्ट प्रसिद्ध करते.
तर हा सर्वे कशाबद्दल आहे तर लहान मुलांच्या शिक्षणाबद्दलचा सर्वे आहे. त्यांना वाचता येतं, लिहिता येतं की नाही, ठीक आहे, हे सर्व या सर्वेमध्ये असतं. हा महत्त्वाचा सर्वे आहे, ठीक आहे. याच्यावर दोनदा विचारण्यात झालेला प्रश्न आहे, ठीक आहे, कोणता NGO काढते म्हणून. पुढे हा प्रश्न बघा 43वा. कोणत्या संस्थेने आण्विक सुरक्षेवर उच्चस्तरीय क्यू मॉस्को संवाद स्थापन केला. आता बघा इथं न्यूक्लिअर सेफ्टी आलेला आहे, ठीक आहे, न्यूक्लिअर सेफ्टी. आता तुम्ही ऑप्शनमध्ये जर बघितलं तर युनिसेफ, IMF हे तर आर्थिकवर आहे, आणि UNSC याच्यामध्ये तुम्हाला फक्त IAEA याच्यामध्ये थोडंसं न्यूक्लिअर सेफ्टीबद्दल तुम्हाला पाहायला मिळेल. याच्या लॉंग फॉर्मच बघा, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, ठीक आहे. आता ॲटॉमिक एनर्जी याच्यातच त्याचं लॉंग फॉर्म आहे की न्यूक्लिअर सेफ्टी, ठीक आहे. तर थोडंसं लॉजिक लावून पण तुम्ही सोडू शकले असते, ठीक आहे. तर IAEAलाच म्हणतात, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, वर्ल्ड्स ॲटम फॉर पीस अँड डेव्हलपमेंट, ठीक आहे. ते विचारलं आहे एकदा की वर्ल्ड्स ॲटम फॉर पीस अँड डेव्हलपमेंट कोणाला म्हणतात तर IAEAला, ठीक आहे. इंडिया त्याचा फाउंडिंग मेंबर होता आणि याचं हेडक्वार्टर जे आहे ते ऑस्ट्रिया तिथे व्हिएनाला आहे, ठीक आहे, युरोपमध्ये. आणि 1957ला याची स्थापना झाली होती IAEAची, ठीक आहे, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. पुढचं हे बघा, तुम्हाला आताच सांगितलं की पहिला कोविड-19 महामारीचा पहिला रुग्ण भारतामध्ये कुठे आढळला, ठीक आहे. जेव्हा कुठं पहिला वगैरे तुम्हाला करडपर्यंत पाहायला मिळेल ते चांगल्या प्रकारे करून ठेवा, ठीक आहे. याचं उत्तर हे होतं. त्यानंतर बघा 45वा. बघा अल मोहम्मद अल हिंदी हा पहिला पुन्हा पहिला नौदल सराव हल्वे कोणत्या 2 देशादरम्यान ऑगस्ट 21 पार पडला, ठीक आहे. याचं उत्तर होतं भारत, सौदी अरेबिया, ठीक आहे. जिथे कुठं पहिला मिळेल ते करंट अफेअर तुम्ही करत चला, आता सांगितलं. आणि तिन्ही सैन्याचे म्हणजे एअरफोर्स, नेव्ही आणि आपला सैन्य दलाचे जे सराव राहतात ते तुम्ही तोंडपाठ करून ठेवा, ठीक आहे. ते खूप महत्त्वाचे असतात, इम्पॉर्टंट. पुढचा प्रश्न बघा, 21 ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकणारा पहिला पुरुष टेनिस स्टार, ठीक आहे. आता पुन्हा आला, पहिला पुरुष टेनिस स्टार कोण आहे, ठीक आहे. त्याचं उत्तर जे आहे ते राफेल नदाल आहे, ठीक आहे. टेनिसवर आयोग विचारत असता प्रश्न ते तुम्ही करून ठेवायला पाहिजे, ठीक आहे. आता राफेल नदाल कुठला आहे तर तो स्पेनचा आहे, ठीक आहे, ते पण लक्षात ठेवा. पण आता करंटमध्ये सर्वात जास्त जिंकणारा 24 ग्रँड स्लॅम जिंकणारा नोवाक जोकोविच आहे, ठीक आहे. ते पण तुम्ही लक्षात ठेवा, करंटमध्ये नोवाक जोकोविक, ठीक आहे. तो सर्बियाचा आहे, ते पण लक्षात ठेवा. आणि 24 ग्रँड स्लॅम त्यांनी जिंकलेला आहे, ठीक आहे. आणि फिमेलमध्ये मार्गारेट कोर्ट आणि हिने 24 मेडल जिंकलेलं आहे, ठीक आहे, फिमेलमध्ये. कोणते तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने जागरूक वोटर मोहीम सुरू केली, ठीक आहे. तर जागरूक वोटर ही मोहीम सुरू केली ट्विटरने, ठीक आहे. आता कोणतं तरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच राहणार आहे, ठीक आहे, अशा मोहीम स्थापन करण्यासाठी. तर गुगल, मायक्रोसॉफ्ट हे तर येणारच नाही, या दोनपैकी एक निवडायचं असतं. 50-50 तुम्हाला ट्विटर निवडलं असतं, ठीक आहे. पुढचा, युद्ध काळात गाजवलेल्या असामान्य शौर्याबद्दल 2021 अशोकचा सन्मान कोणाला देण्यात आला तर ASI बाबूराम यांना तो देण्यात आला होता, ठीक आहे. आता अशोक चक्र हा जो आहे तो इक्विवॅलंट टू हा जो सन्मान आहे इक्विवॅलंट टू परमवीर चक्र आहे, ठीक आहे. परमवीर चक्राच्या समान त्याला मानलं जातं. आणि त्यानंतर हा हायेस्ट मिलिटरी डेकोरेटिव्ह अवॉर्ड आहे, ठीक आहे. यावर्षी तो कुणालाच मिळालेला नाही, ठीक आहे. यावर्षी तो कुणाला नाही मिळाला 23मध्ये, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 2021-22 ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे मराठी साहित्यिक कोण, ठीक आहे. तर आता हे दामोदर मौर्य ते होते, ठीक आहे. आता ज्ञानपीठ पुरस्कार हा जो आहे तो सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार आहे, ठीक आहे, सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार आहे. आणि तो भारतीय ज्ञानपीठ यांच्याकडून दिला जातो, हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. त्याच्यावर प्रश्न आलेला आहे एकदा, भारतीय ज्ञानपीठ यांच्याकडून हा पुरस्कार दिला जातो, ठीक आहे. ही संस्था आहे एक प्रकारची. आणि ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना केली होती 1961मध्ये, ठीक आहे. पण जरी 61मध्ये स्थापना झाली होती तरी सर्वप्रथम तो देण्यात आला होता तो 1965मध्ये देण्यात आला होता. कुणाला तर शंकर कुरूप, ठीक आहे, शंकर कुरूप यांना दिला होता मलयालम या भाषेमध्ये. कशासाठी तर ओडा कुझल या पोएमच्या कलेक्शनसाठी, ठीक आहे. ओडा कुझल हे कलेक्शन पोएमच्या कलेक्शनसाठी देण्यात आला होता, ठीक आहे. त्यानंतर याचे जे संस्थापक आहे भारतीय ज्ञानपीठचे ते संस्थापक कोण आहे तर साहू शांती प्रसाद जैन, ठीक आहे. हे सर्वच महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. त्यानंतर
हा जो पुरस्कार आहे तो टोटल 22 प्लस इंग्लिश, ठीक आहे. म्हणजे 22 जे संविधानात भाषा आहे आणि एक इंग्लिश, अशा प्रकारे 23 भाषेसाठी हा दिला जातो, ठीक आहे. ते पण लक्षात ठेवा. आणि हा पुरस्कार असा आहे की जो मरणोत्तर दिला जात नाही, ठीक आहे. जिवंतपणेच तोच दिला जातो. त्यानंतर 50वा प्रश्न बघा. जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कार 2022 जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या भारतीय राज्याची निवड केलेली आहे, ठीक आहे. त्याचं उत्तर झारखंड होतं. यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की तंबाखू विरोधी दिन, जागतिक तंबाखू विरोधी दिन नो टोबॅको डे हा 31 मेला साजरा केला जातो, ठीक आहे. 2023ची जे तंबाखू टोबॅको डेची थीम होती ती होती ग्रो फूड नॉट टोबॅको, ठीक आहे. आणि यावर्षीचा जो अवॉर्ड आहे, जो मागच्या वर्षी 22ला झारखंड देण्यात आला, तर तोच 2023मध्ये हा अवॉर्ड देण्यात आला मेघालयाला, ठीक आहे. लक्षात असू द्या, मेघालयाला देण्यात आला, ठीक आहे. इथे तुमचं आपलं करंट अफेअर संपलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉलिटी हा विषय इथं सुरू होतो 51 प्रश्नापासून, ठीक आहे. जॉग्राफी सारखा पॉलिटी आहे जो की मार्क कवरिंग सब्जेक्ट आहे आणि खूप महत्त्वाचा असा टॉपिक आहे पॉलिटी, ठीक आहे. यामध्ये छान मार्क्स कवर होऊ शकतात जर छान प्रकारे तुम्ही प्रश्नांना टॅकल केलं तर, ठीक आहे. पुन्हा एकदा तुम्हाला प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला असं सांगतो. आणि समोर वळूया. प्रश्न क्रमांक 51 बघा. यामध्ये महाधिवक्ताबद्दल विचारलेलं आहे. महाधिवक्ताबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे, ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. असत्य विधान विचारलेलं आहे. आता बघा, पहिला स्टेटमेंट, महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती करत नाही, तर त्याची नियुक्ती राज्यपाल करतात, ठीक आहे. आता हे महाधिवक्ता आणि महान्यायवादी याच्यामध्ये कन्फ्युजन नाही व्हायचं. आता हे महाधिवक्ता जे आहे, ठीक आहे, ते ॲडव्होकेट जनरल, आता हे 165 कलमनुसार त्यांची नियुक्ती होते, ठीक आहे. आणि जे राष्ट्रपती नियुक्ती करतात त्यांना म्हणतात महान्यायवादी, ठीक आहे, ॲटॉर्नी जनरल, ठीक आहे. तर महान्यायवादी त्यांची जी नियुक्ती आहे ते कलम 76नुसार राष्ट्रपती करतात, ठीक आहे. बाकी खालचे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे जे महाधिवक्ताबद्दल आहे. एकदा बघून घ्या. राज्यपालांनी त्यांनी संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवर ते राज्य सरकारला सल्ला देतात, ठीक आहे, बरोबर आहे. ते एक प्रकारे हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारकडून ते आपली बाजू मांडतात, ठीक आहे. राज्यपालाने त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली इतर सर्व कर्तव्ये ते पार पाडतात, ठीक आहे. जनरल स्टेटमेंट आहे. त्यानंतर संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली ते कार्य पार पाडतात, ठीक आहे. तिन्ही स्टेटमेंट जनरल आहे. यामध्ये थोडीशी कन्फ्युजन होतं. त्यानंतर बघा, ॲडव्होकेट जनरलबद्दल इतर माहिती. ते व्यक्ती हायकोर्टची जज होण्यासाठी क्वालिफाय असली पाहिजे. त्यानंतर त्यांनी ज्युडिशियल ऑफिस 10 वर्ष बजावलं पाहिजे, ठीक आहे. किंवा कोणत्याही ॲडव्होकेट जनरल म्हणून ते 10 वर्ष त्यांनी नोकरी केलेली पाहिजे, ठीक आहे. तर ह्या 3 त्याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, ठीक आहे. आणि ते स्टेटमध्ये कोणत्याही कोर्टमध्ये ते अपियर होऊ शकतात, ठीक आहे. त्यांची टर्म जे आहे ते फिक्स नसते, ठीक आहे, ते लक्षात ठेवा. ते प्लेजर ऑफ गव्हर्नमेंट, ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या मर्जीनुसार ते पद धारण करतात, ठीक आहे. म्हणजे ते सरकार जशी बदलली तसं त्यांना गव्हर्नर काढू पण शकतात, ठीक आहे. त्यानंतर त्यांची सॅलरीसुद्धा फिक्स नसते, ते लक्षात ठेवा. सॅलरीसुद्धा फिक्स नसते आणि ती त्यांची जी सॅलरी आहे ते गव्हर्नर डिसाईड करत असते, ठीक आहे. ह्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात असू द्या. यावर नेहमी प्रश्न येत असतो ॲडव्होकेट जनरलवर आणि कॅगवर. तर हे 2-3 जे बॉडीज आहेत त्याला लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न क्रमांक 52 बघा. भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही, ठीक आहे, बरोबर नाही ते विचारलं आहे. आता बघा, पहिलं, उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात, ठीक आहे, एकदम बरोबर आहे. ते PIL वगैरे स्वीकारतात. PIL हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट दोनपैकी कोणी स्वीकारू शकतं. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, ठीक आहे, तर हे बरोबर आहे. न्यायाधीशाची नियुक्ती जी आहे राज्यपाल करत नसून राष्ट्रपती करतात, ठीक आहे. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात, ते चुकीचं आहे, ठीक आहे. आता कारण हे दोन्ही कॉन्ट्रावर्शियल आहे. हे बरोबर असेल तरी चुकच असेल, एवढं सोपं आहे, ठीक आहे. इथंच तुम्हाला उत्तर मिळतं. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय हे 62 आहे, ठीक आहे, तर हे पण बरोबर आहे. त्याचे 62 निवृत्तीचे वय आहे. आता हे जे PIL आहे, ठीक आहे, जनहित याचिका, याचा उगम कुठं झाला होता तर ते पण विचारलेलं आहे, ठीक आहे. याचा उगम जो आहे तो USA त्याचा उगम झालेला होता, ठीक आहे, 1960मध्ये, ठीक आहे. हे विचारलेलं आहे की याचा उगम USA झाला, लक्षात ठेवा, ठीक आहे. भारतामध्ये त्याचे उद्गाते कोणाला मानलं जातं तर PN भगवती, ठीक आहे. भगवती हे नाव लक्षात ठेवा. PIL जिथे जिथे येतं तिथं हे नाव येतं, ठीक आहे. त्यानंतर हायकोर्टाला जे आपण आताच बघितलं की त्याला अपॉइंट कोण करतात तर प्रेसिडेंट अपॉइंट करतात, ठीक आहे. तर प्रेसिडेंट स्वतः अपॉइंट करता का तर नाही, त्याला जे कॉलेजियम आहे ते रिकमेंड करतं. तर त्यापैकी जे चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट आहे, ठीक आहे,
चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट. त्याला प्रेसिडेंट CJI आपला चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्लस गव्हर्नर त्याला दोघाला विचारून ते रिकमेंड करतात. ठीक आहे. आणि बाकीचे जे जजेस आहे जजेस ऑफ हायकोर्ट तर त्यासाठी रिकमेंडेशन लागतं चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्लस गव्हर्नर आणि हायकोर्टचे चीफ. ठीक आहे. त्यानंतर बघा याच्यामध्येच यांचं कन्सल्टेशन लागत असतं. ठीक आहे. कन्सल्टेशन लक्षात ठेवा. आणि हायकोर्टचे जे जजेस वगैरे असतात ते रिझाईन पण प्रेसिडेंटला करतात. ठीक आहे. रिझाईन प्रेसिडेंटला करतात लक्षात ठेवा. पुढं भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालील कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. रिपीट प्रश्न एकदा आलेला आहे. तर हा दिवस राष्ट्रीय पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. राष्ट्रीय पंचायत राज दिवस. आता पंचायत राज दिवस का म्हणून साजरा केला जातो तर या दिवशी काय झालं होतं जे आपली 73rd अमेंडमेंट आहे. ठीक आहे. आपलं पंचायत राज संबंधी. ठीक आहे. आता हे 73rd अमेंडमेंट कधी पास झाले होते 73rd अमेंडमेंट 1992. आता ही इफेक्टमध्ये आली होती लागू झाली होती ते तारीख आहे 24 एप्रिल 1993. ठीक आहे. तर हे तारीख लक्षात ठेवा. तर ह्या तारखेचा हे म्हणून संबंध म्हणून 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. आता हे 73rd अमेंडमेंट जे आहे ती 24 एप्रिल 1993ला लागू झाली. पण जे आपण म्युन्सिपाल्टीची 74th अमेंडमेंट आहे. ठीक आहे. 74th अमेंडमेंट हे कधी लागू झाली तर 74th अमेंडमेंट लागू झाली 1 जून 1993. ठीक आहे. आता हे दोन्ही 24 एप्रिलला नाही तर 73rd जे पंचायत राजशी संबंधित आहे ती झाली 24 एप्रिलला आणि जे 74th अमेंडमेंट जे म्युन्सिपाल्टीची महानगरपालिकेशी रिलेटेड आहे ते झाली 1 जूनला लागू झाली. ठीक आहे. दोन्ही तारीख खूप महत्त्वाची आहे ते लक्षात ठेवा. त्यानंतर बघा हा जो पब्लिक रिलेशन डे आहे तो 21 एप्रिलला मनवला जातो. ठीक आहे. 21 एप्रिलला. त्यानंतर नॅशनल वोटर्स डे हा महत्त्वाचा हा खूपदा विचार झाला आहे तर तो 25 जानेवारीला विचारला जातो हे केलं जातं मनवलं जातं. ठीक आहे. कारण की 25 जानेवारी 1950ला काय म्हणतं इलेक्शन कमिशनची स्थापना झाली होती. त्यानंतर नॅशनल लिटरसी डे जो आहे तो 8 सप्टेंबरला मनवला जातो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे एक. ठीक आहे. आणि पंचायत राज दिवस लक्षात ठेवा 24 एप्रिल 1993 रोजी 73rd अमेंडमेंट पास झाली होती अंमलात आली होती. ठीक आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषदेचे सभागृह नाही. ठीक आहे. आता विधान परिषदेवर खूपदा प्रश्न येतो. हा सेम प्रश्न रिपीट झालेला आहे एकदा. आता विधान परिषद बनवायचं की अबॉलिशन करायचं की क्रिएशन करायचं म्हणजे बनवायचं किंवा रद्द करायचं हे कोणत्या आर्टिकलमध्ये दिलं आहे तर 169 आर्टिकल. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. हे पण आर्टिकल खूपदा आलेलं आहे. ठीक आहे. आता विधान परिषद बनवायचं की रद्द करायचं हे कोणते संविधान दुरुस्ती करून केले जाते तर एक संविधान दुरुस्ती नाही तर हे फक्त ऑर्डिनरी बिल. ठीक आहे. एक सामान्य बिल पास करून हे विधान परिषद तयार केली जाते. ठीक आहे. आणि हे 368 जे आपण संविधान दुरुस्ती बनतो त्याच्या अंतर्गत येत नाही. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता हे पास करायसाठी स्पेशल मेजॉरिटी लागते स्टेटची. ठीक आहे. स्पेशल मेजॉरिटी स्टेटची लागते आणि सिम्पल मेजॉरिटी पार्लमेंटची सिम्पल मेजॉरिटी लागते. ठीक आहे. सिम्पल मेजॉरिटी पार्लमेंटची ते लक्षात ठेवा. स्टेटची स्पेशल मेजॉरिटी आणि पार्लमेंटची सिम्पल मेजॉरिटी. आता बघा विधान परिषदेची स्ट्रेंथ किती राहू शकते तर एक तर ते 1/3 ऑफ असेंब्ली. ठीक आहे. म्हणजे विधानसभेच्या 1/3. ठीक आहे. विधानसभा किंवा मिनिमम 40. ठीक आहे. मिनिमम 40 आणि मॅक्झिमम एवढी राहू शकते. ठीक आहे. आता हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे स्ट्रेंथ मेन्शन केलेली आहे की एवढी स्ट्रेंथ असू शकते. आता बघा विधान परिषद कोणकोणत्या राज्यामध्ये आहे ते आधी 7 राज्यामध्ये होतं आता ते फक्त 6 राज्यामध्ये आहे. ठीक आहे. आधी जम्मू काश्मीरमध्ये होतं आता जम्मू काश्मीर स्टेट नाही राहिलं म्हणून ते तिथे सध्या नाही आहे. पण आता उरलेल्या 6 राज्यामध्ये विधान परिषद आहेत. ते 6 राज्य कोणते लक्षात ठेवा. एक आंध्र प्रदेश. ठीक आहे. त्याच्यामध्ये 58 सीट्स आहेत. त्यानंतर 2 बिहार, 3 कर्नाटक. ठीक आहे. आता कर्नाटक आणि बिहारमध्ये टोटल सेम 75 सीट आहेत दोन्ही याच्यात. ठीक आहे. ते लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर बघा 4 तेलंगणामध्ये किती 40 सीट आहेत. ठीक आहे. विधान परिषदेच्या आणि 5 महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये किती आहे तुम्हाला लक्षात पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे 78 सीट आहे. ठीक आहे. आणि 6 यूपीमध्ये सगळ्यात जास्त हायेस्ट 100 सीट आहे विधान परिषदेच्या. ठीक आहे. हे हायेस्ट आहे आणि लोवेस्ट कुठं आहे तर तेलंगणामध्ये 40 विधान परिषदेच्या लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा
याचं उत्तर 2 आहे. ठीक आहे, कोणत्या राज्यामध्ये नाही आहे म्हणतात. ठीक आहे, तर केरळ राजस्थानमध्ये नाही आहे. 55वा प्रश्न बघा. घटना दुरुस्ती आणि त्याच्या जोडा लावायला विचारलेलं आहे. ठीक आहे, आता बघा 61वी जी घटना दुरुस्ती होती ते आपल्याला माहिती आहे की मतदाराचं जे वय आहे ते 1988मध्ये ही घटना दुरुस्ती केली होती आणि मतदाराचे वय 21वरून 18 वर्षे केलं होतं. ठीक आहे, जेणेकरून ज्यामुळं काय झालं होतं की खूप मतदाराचं पॉप्युलेशन खूप जास्त वाढलं होतं. ठीक आहे, संख्या, आणि त्यामुळं 1989 म्हणजे दुसऱ्याच वर्षी याच्या जे आपलं नॅशनल कमिशनमध्ये जे वन मेंबर हे होती संस्था होती ती 1+2 करण्यात आली. ठीक आहे, म्हणजे जे आधी 1 चीफ इलेक्शन कमिशनर होते त्याच्यासोबत 2 इलेक्शन कमिशनर पण देण्यात आले. ठीक आहे, प्रेसिडेंटने त्याची नियुक्ती केली होती, तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, 1989मध्ये. त्यानंतर बघा 41ची जी घटना दुरुस्ती होती ती जे MPSCचे वय होतं, राज्य लोकसेवा आयोग सदस्यांची सेवानिवृत्तीचे वय ते 60वरून 62 वर्ष करण्यात आलं होतं. ठीक आहे, 41च्या घटना दुरुस्तीनुसार. 73वी घटना दुरुस्ती आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे, ती पंचायत राज आताच आपण बघितलं. आणि 44ची घटना दुरुस्ती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवडणुकीविषयी वाद हा सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात सोडवला जाईल. ठीक आहे, 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे, 56वा प्रश्न बघा. सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे, ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे बरोबर आहे, सरपंचाचं काम आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ते पण बरोबर आहे. ग्रामपंचायती क्षेत्रातील प्राथमिक शाळावर नियंत्रण देखरेख ठेवणं, ठीक आहे, हे चुकीचं आहे. ते ग्रामपंचायतीचे काम नसते, प्राथमिक शाळा ते जिल्हा परिषदेचं काम असते. ठीक आहे, योग्य विधान फक्त क आहे, त्याचं उत्तर 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे, सरपंचाची कामं बघा. सरपंचाची इतर कामे काय आहे तर ठरावाची अंमलबजावणी करणे. ठीक आहे, जे ठराव येतात ठरावाची अंमलबजावणी करणे. त्यानंतर जे आपलं ग्रामपंचायतीचे जे अकाउंट असते ते सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांच्या संयुक्त खात्यावर असते. ठीक आहे, ग्रामसेवक ते पण लक्षात ठेवा, हे पण महत्त्वाचं विचारलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर हंगामी कर्मचारी नेमणे. ठीक आहे, जे काही ग्रामपंचायतीसाठी कामासाठी लागतात ते हंगामी कर्मचारी नेमण्याचं काम सरपंच करत असतो. त्यानंतर सरपंच काय करतो, ग्रामसभा बोलवतो आणि ग्रामसभेचा जो अध्यक्ष असतो तो अध्यक्ष हा सरपंच असतो. ठीक आहे, ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. त्यानंतर ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक तयार करणे. ठीक आहे, एक बजेट अंदाजपत्रक तयार करणे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते. ठीक आहे, आता हे जे सरकारी आयोग आहे तो 3 मेंबर कमिशन होते. ठीक आहे, एक स्वतः खुद्द सरकारिया. ठीक आहे, त्यानंतर बी शिवरामन, त्यानंतर एक होते BR सेन. ठीक आहे, तर हे बी शिवरामन आणि SR सेन. ठीक आहे, हे SR सेन होते. त्यानंतर हे 2 बरोबर आहे. तर राभा सुब्रमण्यम हे सदस्य नव्हते, तर हे तुमचं उत्तर आहे, कारण की सदस्य नव्हते ते विचारलं. ठीक आहे, आता यांनी काय केलं होतं, जे सरकारी आयोग आहे ते 1983मध्ये त्यांनी 1983ला आपलं रिपोर्ट सादर केले होते. ठीक आहे, सरकारी आयोग कशाशी रिलेटेड होता तर सेंटर स्टेट रिलेशनशी. ठीक आहे, सेंटर स्टेट रिलेशन लक्षात ठेवा. यांनी खूप सारे रिकमेंडेशन दिले होते, पण त्यात सर्वात महत्त्वाची रिकमेंडेशन जी दिली होती यांनी आपल्या अहवालामध्ये ते होती की आर्टिकल 263 अंतर्गत परमनंट इंटरस्टेट काउन्सिल. ठीक आहे, इंटरस्टेट काउन्सिल. ठीक आहे, एकदम व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. यावर प्रश्न येतो. पुढचा प्रश्न. निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली. ठीक आहे, कलम 324 आहे. आता इथं पण 324 आहे, पण भाग जो आहे आपला निवडणूक विषयक जो एक कलम दिला आहे ते भाग 15 मध्ये दिला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपलं उत्तर ते होते की 324मध्ये सुधारणा केल्या कलमामध्ये आणि ते भाग 15 मध्ये येतं. त्याचे उत्तर आपला 2 आहे. ठीक आहे, आता निवडणूक आयोगामध्ये कोण असतं तर चीफ इलेक्शन कमिशनर आणि इलेक्शन कमिशनर. ठीक आहे, आता चीफ इलेक्शन कमिशनर आणि इलेक्शन कमिशनर या दोघाला पण इक्वल पॉवर असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. कोणाला लहान कमी जास्त नाही, इक्वल पॉवर असतात, इक्वल सॅलरी असते. ठीक आहे, आणि सॅलरी किती असते तर सेम ॲज जज ऑफ सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, जज ऑफ सुप्रीम कोर्ट तेवढी त्यांची सॅलरी असते. ठीक आहे, आणि यांच्या मधातला जो मॅटर असतो, आता हे किती, एक चीफ इलेक्शन कमिशनर आणि 2 इलेक्शन कमिशनर आहे सध्या, म्हणजे 3ची बॉडी आहे. तर याच्यामध्ये जो कोणता मॅटर असतो तो मेजॉरिटीने डिसाईड केला जातो. ठीक आहे, ज्याची मेजॉरिटी जास्त तिकडं तो मॅटर पास होतो. ठीक आहे, आणि यांची जे टर्म आहे चीफ इलेक्शन कमिशनरची जे टर्म आहे ते 6/65. ठीक आहे, 6 वर्ष ते म्हणजे वयाची 65 वर्षापर्यंत त्याचे ते टर्म असतात. ठीक आहे, इलेक्शन कमिशनरची काही टर्म फिक्स नाही, ते ॲज अ प्लेजर ऑफ गव्हर्नमेंट आपला प्रेसिडेंटच्या मर्जीनुसार ते असतात. ठीक आहे,
त्यानंतर बघा जे रिमूव्हल असतं चीफ इलेक्शन कमिशनरची जे रिमूव्हल असतं हे चीफ इलेक्शन कमिशनरचे जे रिमूव्हल असतं ते ॲज अ जज ऑफ सुप्रीम कोर्ट, ठीक आहे, जज ऑफ सुप्रीम कोर्टच्या जजसारखे त्याचे रिमूव्हल असतं, ठीक आहे. आणि बाकी ह्या दोघांचे जे रिमूव्हल आहे ते प्रेसिडेंटच्या मर्जीनुसार असतं, ते आपल्याला आता पाहायलाच, ठीक आहे. हां, पण प्रेसिडेंट आता हे बाकीचे जो इलेक्शन कमिशनर आहे प्रेसिडेंट त्यांना तेव्हाच काढू शकतं जेव्हा ते चीफ इलेक्शन कमिशनरची रिकमेंडेशन घेईन तेव्हा, ठीक आहे. म्हणजे त्यांना चीफ इलेक्शन कमिशनरची रिकमेंडेशन हे आवश्यक असतं त्यांना काढण्यासाठी, इतर दोन इलेक्शन कमिशनरना, ठीक आहे. म्हणजे प्रेसिडेंट स्वतःहून एकदम काढू शकत नाही. पुढचा प्रश्न, अचूक जोड्या लावा विचारला, ठीक आहे. इथं आता तत्त्वज्ञ दिलं आहे आणि त्यांनी जे काही थेरी वगैरे दिल्या त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आता हे समजा एक प्रकारे यॉर्कर आहे तुमच्यासाठी, तुम्हाला घाबरवण्यासाठी, पण नाही येत तर सरळ सरळ स्किप करून समोर जायचं, ठीक आहे. आपण काही हे एवढं डीप पॉलिटीमध्ये काही वाचत नाही, ठीक आहे. याचं उत्तर जे आहे ते 2 याचं उत्तर आहे, ठीक आहे. तुम्ही एकदा बघून घ्या. आता याच्यावरून तुम्ही थोडंसं लॉजिक लावू शकले असते की आपलं जे रुसो जे आहे, रुसो आपल्याला माहिती आहे की फ्रेंच राज्यकर्त्याचे जनक होते, ठीक आहे. एवढं जर तुम्हाला माहीत असतं तरी उत्तरापर्यंत पोहोचू शकले असते, ठीक आहे. म्हणजे 4चं ब, ठीक आहे. त्यानंतर 3चं ड आहे अमेरिकन तत्त्वज्ञ, 2चं आहे बघा अँग्लो ऑस्ट्रिक आणि थॉमस हॉब्स हे ब्रिटिश तत्त्वज्ञ आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न 60 बघा, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते, ठीक आहे. तर कार्यविषयक जे समितीचे अध्यक्ष होते ते गणेश वासुदेव माळवणकर, ठीक आहे, ते अध्यक्ष होते. आता इतर काही महत्त्वाच्या समित्या बघा, ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे, बी आर आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे, ठीक आहे. हे खूपदा विचारते ड्राफ्टिंग कमिटी. त्यानंतर जवाहरलाल नेहरू जे आहे ते 2 कमिटीचे महत्त्वाचे होते, एक युनियन पॉवर कमिटी, ठीक आहे, युनियन पॉवर कमिटी, आणि दुसरी युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी, ठीक आहे. हे 2 कमिटी लक्षात ठेवा, युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी. त्यानंतर जे राजेंद्र प्रसाद होते ते जे अध्यक्ष होते ते महत्त्वाच्या 3 कमिटी लक्षात ठेवा, एक रूल्स ऑफ प्रोसिजर, त्यानंतर स्टिअरिंग कमिटी, ठीक आहे, स्टिअरिंग कमिटी, आणि त्यानंतर फायनान्स अँड स्टाफ, ठीक आहे, आणि एक नॅशनल फ्लॅग, ठीक आहे, हे महत्त्वाचे आहे, नॅशनल फ्लॅग कमिटी, ठीक आहे. 4 कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते, ठीक आहे. पुढे संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅशमध्ये तयार केला, ठीक आहे. आता हे बघा कोणत्या पुस्तकात असं डिटेल दिलेलं नाही तरी पण लक्षात असू द्या, आयोग आता डीप विचार लागला आहे. याचं उत्तर आहे ऑक्टोबर 1947मध्ये, ठीक आहे. रिपीट झाला तर तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांच्या, ठीक आहे, जे आपण DPSP म्हणतो, DPSP मार्गदर्शक तत्त्वांच्या भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेदाच्या क्रमानुसार योग्य का प्रश्न लावा, ठीक आहे. आता बघा जे मार्गदर्शक तत्त्व आहे ते कलम 36 ते 51 दिलेलं आहे, ठीक आहे, ते लक्षात ठेवा. त्यानंतर आपण हे मार्गदर्शक कोणाकडून घेतले आहे तर आयर्लंडकडून, ठीक आहे. तर आयर्लंडकडून घेतलेलं आहे आणि त्यांनी ते आयर्लंडनी ते स्पेनकडून घेतलेलं आहे, ठीक आहे. ते तिन्ही लक्षात ठेवा. त्यानंतर जे DPSP आहे मार्गदर्शक तत्त्व, याला डॉक्टर आंबेडकरांनी काय म्हटलं होतं की नोवेल फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे, नोवेल फीचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आता आर्टिकल बघा जे वरून खाली, ठीक आहे, प्रश्नानुसार कलम 44 मध्ये दिलेला आहे सिव्हिल कोड, ठीक आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड, ठीक आहे, जे इथं दिलं आहे, ठीक आहे, समान नागरी कायदा 44 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर 45 मध्ये काय दिलेलं आहे, 45 मध्ये 0 ते 6 वयोगटातील जे बालक आहे त्यांचं फ्री एज्युकेशन आणि केअरबद्दल सांगितलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर 46 कलमामध्ये SC ST आणि जे वीकर सेक्शन आहे, ठीक आहे, त्यांच्या एज्युकेशन आणि इकॉनॉमिक इंटरेस्टबद्दल सांगितलेलं आहे, एज्युकेशन आणि इकॉनॉमिक इंटरेस्टबद्दल, ठीक आहे. त्यानंतर 47 मध्ये न्यूट्रिशन, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, ठीक आहे, आणि पब्लिक हेल्थ, ठीक आहे. त्यानंतर 48 मध्ये ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबेंड्री, ठीक आहे, ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबेंड्री, ठीक आहे. त्यानंतर 48A एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ. त्यानंतर 49 मोन्युमेंट अँड प्लेसेस, ठीक आहे, मोन्युमेंट अँड प्लेसेस. 50 मध्ये दिलेला आहे
सेपरेशन ऑफ ज्युडिशरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह, ठीक आहे. आणि 51मध्ये दिलेलं आहे इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी, ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे, इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी, ठीक आहे. त्यानुसार तुम्ही जर जोड्या लावल्या तर तुमचं 3 हे उत्तर येईल, ठीक आहे. कारण की हे सर्वात स्टार्टिंगला 44 हे येतं. त्यानंतर अनुसूचित जातीच्या मातीचे तुम्हाला 47 दिसेल. आणि ब राहणीमान सार्वजनिक आरोग्य सुधारणा, ठीक आहे. 63 बघा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला, ठीक आहे. आता हा जो आहे तो डीप प्रश्न आहे, ठीक आहे. हा जो अहवाल जुलै 1918मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आणि त्यावरूनच जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 आहे तो त्यावरूनच बनवण्यात आला होता, ठीक आहे. ते लक्षात असू द्या, रिपीट झाला तर. पुढचा प्रश्न बघा, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवली आहे, ठीक आहे. अयोग्य जोडी कोणती आहे? आता भेदभाव करण्यास मनाई हे 15मध्ये आहे, बरोबर आहे. संमेलनाचा हक्क, ठीक आहे, एकजूट होण्याचा वगैरे ते 19मध्ये आहे. जीवित संरक्षणाचा हक्क ते 20मध्ये नाही आहे, ठीक आहे. तर लाईफ राईट टू प्रोटेक्शन ऑफ लाईफ, ठीक आहे, हा जो आर्टिकल 21मध्ये सांगितलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर घटनात्मक उपायाचा अधिकार आहे कलम 32मध्ये आहे, हे पण बरोबर आहे, ठीक आहे. त्यामुळं आपलं जे उत्तर येईल ते चुकीचं विचारलेलं आहे, त्यामुळं क हे चुकीचं आहे. तर 3 हे उत्तर येईल, ठीक आहे. आता यामध्ये जे महत्त्वाचं कलम आहे ते 19 कलम महत्त्वाचं आहे, ठीक आहे. यामध्ये काय दिलं आहे तर भाषण आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य सांगितलं आहे, ठीक आहे. तुम्हाला भाषण देण्याचा अधिकार, त्यानंतर शांततेने व शस्त्राशिवाय एकत्र येण्याचा अधिकार, ठीक आहे. संघटना स्थापन करण्याचा अधिकार, ठीक आहे. त्यानंतर संपूर्ण भारतात फिरण्याचं, ठीक आहे, भारतात फिरण्याचा अधिकार. त्यानंतर कोणत्याही भागात राहण्याचा अधिकार, ठीक आहे, भारतात कोणत्याही भागात राहण्याचा अधिकार. आणि व्यवसाय किंवा उद्योग करण्याचा अधिकार पण आहे, ठीक आहे. हे 19 पण दिलेलं आहे, लक्षात ठेवा. समोरच्या सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही, ठीक आहे. आता बघा, हे जे टोल आहे, ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की हे जे टोल संपूर्णपणे राज्याचा विषय आहे, ठीक आहे. हे टोल वगैरे जमा वगैरे करणं हे सगळं राज्याचा विषय आहे. आता बघत असेल की तुम्ही मनसे वगैरे, शिवसेना वगैरे टोल विरुद्ध आंदोलन करतात, ते राज्याच्या सरकारविरुद्ध करतात, ठीक आहे. तर मग लक्षात असू दे की टोल हे संपूर्ण राज्याचा विषय आहे, तर समोर सूचीमध्ये नाही आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे ते तुमचं 3 याचं उत्तर येईल, ठीक आहे. आणि ह्या ज्या सूची आहे त्या समोरती राज्यसूची आणि युनियन लिस्ट हे कोणत्या ह्याच्यात दिल्या तर 7व्या शेड्यूलमध्ये दिलं आहे, ठीक आहे. ते लक्षात असू द्या, 7व्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे. आणि युनियन लिस्टमध्ये सध्या आता सगळ्यात पहिली लिस्ट कोणती आहे तर युनियन लिस्ट आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये सध्या 100 विषय आहेत, ठीक आहे. आधी 97 होते, ते पण लक्षात असू द्या. त्यानंतर इथे स्टेट लिस्ट आहे, क्रोनॉलॉजी पण लक्षात पाहिजे की व सगळ्यात पहिलं कोणती लिस्ट दिली आहे. त्यानंतर स्टेट लिस्ट, त्यामध्ये 61 विषय आहे, आधी 66 विषय होते. आणि एक आहे कॉन्करंट लिस्ट, ठीक आहे, समोरची सूची, त्यामध्ये 52 विषय आहेत सध्या, ठीक आहे. ते लक्षात असू द्या विषय, हे 100 विषय युनियन लिस्टमध्ये. पुढचा प्रश्न, इथून सायन्सचा भाग सुरू झाला, ठीक आहे. आता बघा, शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट खालील कोणत्या वर्गामध्ये येतो, ठीक आहे. किटोफोरेल्स, आता बघा याचं उत्तर जे आहे ते याचं उत्तर आहे तो क्लोरोफायटामध्ये येते, ठीक आहे. आता शैवाल म्हणजे अल्गे. आता बघा अल्गेल क्लास, आता अल्गेचे किती मेन 3 क्लासेस आहेत, ठीक आहे. 3 क्लासमध्ये डिवाईड केलं जातं. एक आहे क्लोरोफायके, ठीक आहे, क्लोरोफायकी, ठीक आहे. आता यालाच म्हणतात ग्रीन अल्गेसुद्धा म्हणतात, ठीक आहे. ग्रीन अल्गे ते महत्त्वाचं आहे. विचारतं ग्रीन अल्गे कशाला म्हणतात. दुसरं आहे अल्गेचा प्रकार रोडोफायके, ठीक आहे, रोडोफायके. आता रोडोफायकेला रेड अल्गेसुद्धा म्हणतात, ठीक आहे. आरवरून तुम्ही रेड लक्षात ठेवू शकता, रेड अल्गी. त्यानंतर तिसरं येते फॅकोफायके, ठीक आहे, फॅकोफायके. याला म्हणतात ब्राऊन अल्गी, ठीक आहे, ब्राऊन अल्गी. ते लक्षात ठेवा कशाला काय म्हणतात ते. क्लोरो माहीत आपल्याला ग्रीन, ठीक आहे, रोडो रेड आणि फॅकोफायके तर ब्राऊन अल्गे, ठीक आहे. 3 महत्त्वाचं आहे. आणि किटोफोरेल जे येते ते क्लोरोफायटाच्या याच्यात अंतर्गत येते, ठीक आहे. पुढचं, अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात, ठीक आहे. कारण आता अति पाण्यामुळे मृत काय होतात, कारण की अति पाण्यामुळे काय होते की वॉटर लॉगिंग होते, ठीक आहे. म्हणजे वॉटर पूर्णपणे एकदम फैलले येते, त्याला वॉटर लॉगिंग असे म्हणतात. आता वॉटर लॉगिंग झाल्यामुळे काय होतं, लेस एरेशन, ठीक आहे. लेस एरेशन म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो आतमध्येपर्यंत कमी जातो, ठीक आहे. O2चं जे प्रमाण आतमध्ये कमी जातो, ठीक आहे. O2चा पुरवठा बरोबर होत नाही आणि O2चा पुरवठा कमी झाल्यामुळे त्यामुळे तिथे काय होतं, अनएरोबिक कंडिशन पैदा होते, ठीक आहे, अनएरोबिक कंडिशन.
आणि अनएरोबिक म्हणजे ऑक्सिजनचा कमी पुरवठा होणे. अनएरोबिक कंडिशन पैदा झाल्यामुळे ते वनस्पती मृत पावतात. ठीक आहे. त्यामुळं 67 जे आहे ते 2 उत्तर येते. ठीक आहे. ऑक्सिजनपासून वंचित होतात ते महत्त्वाचं त्याचं कारण आहे. ठीक आहे. पुढचा, नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल जास्तीत जास्त उपयोगी आहे. ठीक आहे. आता याचं उत्तर आहे मॅक्झोफायके. ठीक आहे. याला सायनोबॅक्टेरियासुद्धा म्हणतात. ठीक आहे. सायनोबॅक्टेरिया. ठीक आहे. याला ब्लू ग्रीन अल्गे म्हणतात. ठीक आहे. सायनोबॅक्टेरिया म्हणतात ब्लू ग्रीन अल्गे. आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याच्यावर प्रश्न आलेला आहे की सायनोबॅक्टेरियाला काय म्हणतात, ब्लू ग्रीन. आणि हे विचारलं आहे की ब्लू ग्रीन अल्गे खालीलपैकी कशाला म्हणतात, तर सायनोबॅक्टेरिया. ठीक आहे. ते लक्षात ठेवा. हे फार महत्त्वाचं आहे यामध्ये. ठीक आहे. मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता. ठीक आहे. आता बघा, विचारतो करेक्ट ऑर्डर ऑफ फेजेस ऑफ मिओसिस. मिओसिस म्हणजे काय होते की ज्यामध्ये सेल डिव्हिजन सेक्शुअली होतं. ठीक आहे. हे एक प्रकारे सेल डिव्हिजन आहे जे सेक्शुअली. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये काय होतं की मिओसिसमध्ये एक सेल 4 सेलमध्ये डिवाईड होते. ठीक आहे. 1 सेल डिवाइड इंटू 4 सेल. त्यामध्ये मिओसिसचा क्रम कसा असतो, सगळ्यात आधी लेप्टोटीन, झायगोटीन, पॅन्चायटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. ठीक आहे. हे मिओसिसचे क्रम असतो. ठीक आहे. योग्य क्रम. ठीक आहे. हे याचं उत्तर आहे. त्यानंतर अँटीमनी संयुगे डॅशच्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली जाते. ठीक आहे. आता हे अँटीमनी कशासाठी वापरतात, अँटीमनी कंपाऊंड, तर ते सिस्टोमायसिस वापरतात. ठीक आहे. सिस्टोमायसिस. सिस्टोमायसिस काय आहे, तर मूत्राशय आणि आतड्यांना, ठीक आहे, मूत्राशय व आतड्यांना सिस्टोमा पॅरासाईट पासून होणारा रोग. ठीक आहे. पासून होणारा रोग, तर यासाठी वापरलं जातं अँटीमनी कंपाऊंड. ठीक आहे. सिस्टोमायसिस. त्यानंतर साधारणपणे पोरीफेरामध्ये गमेट कशामुळे तयार होतात. ठीक आहे. तर पोरीफेरामध्ये गमेट कशामुळे तयार होतात, तर आर्किओकाइट्स. ठीक आहे. आर्किओकाइटमुळे तयार होतात. फॉर इच 1 डिग्री सेल्सियस राईज इन टेम्परेचर द स्पीड ऑफ साऊंड इन एअर इन्क्रीज बाय डॅश सेंटीमीटर पर सेकंड. ठीक आहे. आता बघा याच्या न्यूमरिकलच येतं की व्हेलॉसिटी ॲट टेम्परेचर T. ठीक आहे. इजिकल टू V इजिकल टू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस 0.61 T. ठीक आहे. आता बघा याची काय म्हणतात, साऊंड ऑफ एअर किती असते इन एअर, तर 331 मीटर पर सेकंड. ठीक आहे. प्लस 0.6 T. आता डेल्टा टी किती वाढला आपला, 1 डिग्री. ठीक आहे. तिथं 1 टाकायचं. ठीक आहे. 331 प्लस 0.6 इंटू 1 डिग्री. ठीक आहे. आता हे येतं 331.6 मीटर पर सेकंड. ठीक आहे. म्हणजेच डिफरन्स किती आला, 331 आधी होतं, आता मग नंतर 331.6 म्हणजे 0.6 मीटर पर सेकंडचा डिफरन्स आला. आता हेच असते की 1 डिग्री वाढवल्यावर किती त्याच्यात फरक पडतो. ठीक आहे. आता 0.6 मीटर पर सेकंडचा फरक पडतो. आता 0.6 काय आहे, तर मीटर पर सेकंडमध्ये, यालाच आपल्याला सेंटीमीटर पर सेकंडमध्ये विचारलेलं आहे. तर म्हणजेच हेच किती येते, तर 0.6 म्हणजे 60 किंवा 61. ठीक आहे. 61 सेंटीमीटर पर सेकंड. ठीक आहे. याचं उत्तर येतं 3. पुढचं, आता याच्यात बघा की साऊंडची स्पीड जी आहे ते सॉलिडमध्ये सगळ्यात जास्त असते, लक्षात ठेवा. त्यानंतर लिक्विडमध्ये आणि त्यानंतर गॅसमध्ये. ठीक आहे. सर्वात जास्त स्पीड सॉलिडची डिक्रीजिंग या प्रकारे आहे. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. साऊंडची स्पीड. ठीक आहे. सॉलिड जास्त, मग लिक्विड, मग नंतर गॅस. विशिष्ट युनिट ऑफ स्पेसिफिक हीट CGS सिस्टम इज. ठीक आहे. त्याच्यात कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. त्याचं उत्तर आहे युनिट. काही महत्त्वाचे युनिट विचारले जातात ते लक्षात ठेवा. 74 प्रश्न बघा. द पॉवर एक्सपेंडेड बाय करंट इन रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू. ठीक आहे. आता पॉवरचा जो फॉर्म्युला असतो P इजिकल टू I²R आणि P इजिकल टू याचे थोडंसं व्हेरीफाय केलं तर V²/R. ठीक आहे. आता यानुसार बघायला गेलं तर जे पहिलं स्टेटमेंट आहे स्क्वेअर ऑफ द करंट इन रेजिस्टन्स. ठीक आहे. तर हे पण बरोबर आहे. आणि चौथंवालं जे स्टेटमेंट आहे स्क्वेअर ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस हीट. ठीक आहे. हे पण बरोबर येते. ठीक आहे. त्यामुळं 2 याचे आन्सर असल्यामुळं हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. 2 सेंटेन्स बरोबर असल्यामुळं. पुढचा प्रश्न,
डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूच्या संसर्गामुळे होतो, ठीक आहे. तर डांग्या खोकला जो आहे हा बॅक्टेरिया ज्याचं नाव आहे बोर्डेटेला पर्टुसिस याच्यामुळे होतं, ठीक आहे. ते लक्षात ठेवा, रिपीट झालेला आहे बोर्डेटेला पर्टेसिस. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणार आहे, ठीक आहे. तर अँटीऑक्सिडंट. तर यापैकी विटॅमिन ई, ठीक आहे. आता विटॅमिन सी आणि विटॅमिन ई हे दोन आहे ते मोस्ट पॉवरफुल अँटीऑक्सिडंटेड आहे, ठीक आहे. ते काय करतात तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ठीक आहे. आणि शरीरातील बॅक्टेरिया ते नियंत्रित करतात, ठीक आहे. ई आणि सी. त्यानंतर बघा, आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय असते की इज अ केमिकल कंपाऊंड दॅट इनहिबिट ऑक्सिडेशन, ठीक आहे. ऑक्सिडेशन ते होऊ देत नाही. त्यानंतर बघा, जे विटॅमिन आहे ते फॅट सोल्युबल, याच्यावर जास्त प्रश्न येतो, फॅट सोल्युबल विटॅमिन. आता फॅट सोल्युबल विटॅमिन कोणते आहे तर ए, डी, ई आणि के हे 4 आहे ते फॅट सोल्युबल विटॅमिन आहे. आणि बाकी 2 आहेत ते वॉटर सोल्युबल आहे. ते वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल यावर प्रश्न येत असतो नेहमी, ठीक आहे. तर बी आणि सी हे वॉटर सोल्युबल विटॅमिन आहे, ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे, ते लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, डॅश आर द ड्रग विच बाइंड टू रिसेप्टर प्रेझेंट इन द सेंट्रल नर्वस सिस्टम अँड गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट, ठीक आहे. तर याचं नाव आहे या ड्रगचं ओपिओइड, ठीक आहे. ओपिओइड नाव आहे, ठीक आहे. हे जे ड्रग आहे ते पेन वगैरे झालं तर ते यूज केलं जातं, ठीक आहे. तर बघा, अलॉयवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे की 78 जर्मन सिल्वर इज अ अलॉय ऑफ, ठीक आहे. जर्मन सिल्वर कशाचा अलॉय आहे, ठीक आहे. तर हा जो अलॉय आहे तो कॉपर, निकल आणि झिंकचा मिळून बनवत आला, ठीक आहे. आता मोस्ट कॉमनली याच्यावर प्रश्न विचारतात, ब्रासवर विचारतात, ठीक आहे. ब्रास हा कशाचा मिळून बनलेला आहे तर तो आहे कॉपर आणि झिंकचा अलॉय आहे, ठीक आहे. त्यानंतर ब्रॉन्झवर प्रश्न येतो. ब्रॉन्झ हा जो आहे तो कॉपर आणि टीनचा मिळून बनलेला अलॉय आहे, ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न येतो तो म्हणजे गन मेटल, ठीक आहे. गन मेटल कशाचं आहे तर कॉपर, टीन आणि झिंकचा मिळून बनवत आलं, ठीक आहे. ते 3 अलॉय लक्षात ठेवा, यावर प्रश्न येतो. पुढचा प्रश्न, केमिकल नेम ऑफ ॲस्पिरिन, ठीक आहे. तर ॲस्पिरिनचं केमिकल नेम काय आहे तर ओ ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड, ठीक आहे. तर ओ नाही लक्षात जाते, पण ॲसिटिक सॅलिसिलिक ॲसिड हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. याचा फॉर्म्युला जो आहे तो C9H8O4 तो याचा फॉर्म्युला, ठीक आहे. आणि ॲस्पिरिन कशासाठी वापरले जाते तर प्रिव्हेंट ब्लड क्लॉटिंग, ठीक आहे. जे जखम वगैरे झाले त्यावेळेस त्याचा वापर केला जातो, ठीक आहे. त्यानंतर बघा, द टर्म्स हार्ड अँड सॉफ्ट ॲसिड्स अँड बेसिस आज वर गिवन बाय, ठीक आहे. तर सॉफ्ट आणि हार्ड ॲसिड्स अँड बेसिस हे संज्ञा दिली होती राल्फ, ठीक आहे. राल्फ पियर्सन, ठीक आहे. तर हे बघा राल्फ पियर्सन, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर इथून आपलं रिजनिंग आणि मॅथ्सचे क्वेश्चन सुरू होतात, ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे, यामध्ये एकदम आपण प्रॉपर ॲनालिसिस करून बघू, ठीक आहे. पहिला प्रश्न बघा मॅथ्सचा, वर्तुळाचे क्षेत्रफळ ठीक आहे. इंग्लिशमध्ये बघा, एरिया ऑफ द सर्कल एक्स स्क्वेअर सेंटीमीटर अँड पेरीमीटर ऑफ द करस्पॉन्डिंग सर्कल इज एक्स सेंटीमीटर, देन विच ऑफ द फॉलोइंग विल बी रेडियस ऑफ सर्कल, ठीक आहे. आता बघा याचा फॉर्म्युला, पेरीमीटरचा फॉर्म्युला काय आहे की 2πr हा पेरीमीटरचा फॉर्म्युला, ठीक आहे. आणि पेरीमीटर म्हणजे आपलं काय सांगितलं की एक्स हे पेरीमीटर आहे. आणि एरिया ऑफ सर्कल काय आहे 2πr स्क्वेअर, ठीक आहे. आणि यांनी एक्स हे पुन्हा πr स्क्वेअर आहे म्हटलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे एक्स हे पण आहे आणि ए पण आहे, ठीक आहे. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की 2πr इज इक्वल टू πr स्क्वेअर, ठीक आहे. आधी तुम्ही कॅन्सल आउट केलं πr तर r इज इक्वल टू 2 सेंटीमीटर ते आपल्याला मिळतं, ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर झालं 2, याचं उत्तर येते, ठीक आहे. पुढचा प्रश्न, आता काय म्हणते बघा, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती. आता बघा 60 रुपये तोटा झाला म्हणते, म्हणजे जर 2340 प्लस 60 इज इक्वल टू 2400, म्हणजे जर 60 रुपये तोटा झाला, जो तोटा न झाला असता म्हणजे 2340 प्लस 60 म्हणजे 2400 रुपयात जर विकलं असतं त्याला नो प्रॉफिट नो लॉस झाला असतं, ठीक आहे. नो प्रॉफिट नो लॉस, ठीक आहे. एवढं समजलं. म्हणजेच आपण म्हणू शकतो की त्याने ते शर्ट जे आहे ते 2024ला घेतले होते, ठीक आहे. जे त्याची ही कॉस्ट प्राईस होती, खरेदी किंमत 2400, ठीक आहे. म्हणजे एकाची किंमत किती झाली तर 2400 डिवायडेड बाय 15,
म्हणजे 160 रुपये एका शेवटची किंमत झाली. ठीक आहे. आता याचं उत्तर 2, 160 रुपये. ठीक आहे. समजलं. तिसरा क्वेश्चन. आता बघा हे प्रश्न कसे सॉल्व करायचे. ठीक आहे. आता याचे तुम्ही सोडवायला गेले तर 0.01 इंटू 0.1 0.1. ठीक आहे. त्याचा मल्टिप्लाय. आता त्याचे तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला माहीत पाहिजे की 0.001 येईल. ठीक आहे. 3 डिजिट नंतर 0 पॉईंट जाईल. प्लस आता याचं तुम्ही जर केलं तर आता इथं बघा 2 डिजिट आहे शून्याच्या इकडं. ठीक आहे. म्हणजे याच्या इकडे शून्याचे जवळजवळ 6 डिजिट होईल. ठीक आहे. 0 0 0 0 0 0 8. ठीक आहे. तर आपल्याला उत्तरमध्ये बघा फक्त 3च डिजिट दिले आहे शून्याच्या नंतर. मग शून्याच्या नंतरचे एवढे शून्य असल्यावर याची काही व्हॅल्यू नाही. ठीक आहे. म्हणजे हे उत्तरासाठी आपल्याला काही कामाचं नाही. त्याचप्रकारे खाली बघा 222 पॉईंट. ठीक आहे. त्याचं येते 0.008. ठीक आहे. म्हणजे एवढीच डिजिट उत्तरामध्ये विचारलं आहे. आणि तुम्ही ह्याचं जर केलं तर मग याचं पुन्हा 0.000064 येईल. ठीक आहे. आता हे उत्तराच्या हिशोबाने आपल्याला काही कामाचं नाही पडणार. ठीक आहे. कारण की इथं 5-6 शून्य आले म्हणजे ते इथं काहीच कामाचं नाही ते. ठीक आहे. याची व्हॅल्यू 0च येणार. आता बघा मेन आहे मुद्दा हा. ठीक आहे. आता याचं आपण असं म्हणू शकतो ह्याचे 0 काटलं दोघांचंही तर 1/8 हे उरतात. ठीक आहे. त्याचं उत्तर इथे 125. ठीक आहे. आता 125 नाही तर आपल्याला डिजिटमध्ये पाहिजे 0 पॉईंटच्या तर 0.125. ठीक आहे. त्याचं उत्तर 2 येतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. म्हणजे आज 72 वर्ष आहे म्हणजे तिघाची बेरीज. ठीक आहे. व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 7 असे होते तर त्यांचे आजचे वय किती. आता बघा 7 वर्षापूर्वीचं आपल्याला रेशो दिलेला आहे. ठीक आहे. आता जर 7 वर्षापूर्वी हा रेशो होता तर आजची बेरीज दिलेली आहे 72. ठीक आहे. 7 वर्षापूर्वी आहेत म्हणजे आज जर आपण काढायला गेलं तर 4x. ठीक आहे. प्लस 7. ठीक आहे. प्लस 6x प्लस 7 प्लस 7x प्लस 7 प्लस 7 म्हणजे 7 वर्षानंतरची म्हणजे आजची परिस्थिती. ठीक आहे. आता 7 वर्षाचं गुणोत्तर हे आहे आणि प्लस 7 केलं म्हणजे आजचं निघते आणि आजचं वय आपल्याला दिलेलं आहे 72. ठीक आहे. ह्याच्यावरून आपण x काढू शकतो. ठीक आहे. तर एक तो इथं निघते आपला 3. तुम्ही सॉल्व केल्यानंतर 3x निघते आणि हे जर तुम्ही हे xची किंमत याच्यामध्ये टाकली. ठीक आहे. याच्यामध्ये तर तुम्हाला आजच्या याची गुणोत्तर निघेल. ठीक आहे. आजचं निघेल तर x तुम्ही याच्यात जर टाकलं तर 4 × 3 प्लस 7. ठीक आहे. हे होते 19. त्यानंतर अच्छा हे रेशो त्यानंतर 25 आणि 28. ठीक आहे. जर तुम्ही सॉल्व केलं तर ठीक आहे. म्हणजेच आजच्या वयाचं हे गुणोत्तर आहे. ठीक आहे. म्हणजे उत्तर आहे तुमचं 3 हे उत्तर येते. पुढचा प्रश्न बघा. एका माणसाने बँकेकडून 10.12% सरळ व्याजाने. ठीक आहे. सिंपल इंटरेस्ट सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने ₹5,400 सरळ व्याज फेडले. ठीक आहे. म्हणजे सिंपल इंटरेस्ट दिले आहे आपल्याला 5,400. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती. ठीक आहे. कर्ज विचारत आहे. आता बघा सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहीत असेल तुम्हाला SI = P/100. ठीक आहे. आता बघा आता आपल्याला प्रिन्सिपल विचारला आहे. ठीक आहे. म्हणजे P विचारला आहे. रेट दिला आहे 12%. ठीक आहे. 12% आणि वर्ष दिले आहे 3 वर्षानंतर. ठीक आहे. डिवायडेड बाय 100 आणि सिंपल इंटरेस्ट दिला आहे म्हणजे इथं येईल. ठीक आहे. सिंपल इंटरेस्ट दिला आहे 5,400. ठीक आहे. तर तुम्ही याला सॉल्व केलं तर तुमचं P निघेल 15,000. ठीक आहे. तर 3 याचं उत्तर येते 15,000. फक्त फॉर्म्युला टाकून आन्सर काढायचा आहे. पुढचा प्रश्न. आता पहा एकदम सोपा प्रश्न आहे. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. दरवर्षी 5%. तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती. तर बघा आज याची किंमत आहे 16,000 रुपये. ठीक आहे. आता पुढच्या वर्षी समजा याची 5% कमी झाली तर 5% कमी झाले म्हणजे किती. आता 16,000चे 5% काढावं लागेल. आता पहिलं 16,000चे 10% म्हणजे किती झाले. तर तुम्हाला माहिती असेल की शेवटपासून 1 पॉईंट वाढवला म्हणजे आता इथं जर पॉईंट दिला तुम्ही. ठीक आहे. पहिल्या डिजिटनंतर तर हे झाले 10%. 10% म्हणजे याचे 1600 म्हणजे 10%. 10% 1600 तर 5% किती म्हणजेच 800 रुपये. ठीक आहे. म्हणजे 800 म्हणजेच पहिल्या वर्षानंतर त्याची किंमत किती कमी होईल तर 800 कमी केले 16,000मधून तर 15,200 राहिले. ठीक आहे. कारण की 800 रुपये त्याची किंमत कमी झाली. मग दुसऱ्या वर्षी अजून 5% कमी होते. आता याचे 10% किती होईल तर 1,520 याचे झाले 10% आणि 1,520 डिवाइड बाय 2 केले तुम्हाला 5% मिळेल. ठीक आहे. म्हणजे ते 760 रुपये 5% होते.
ते तुम्ही 1520 याच्यामधून 15,200मधून 760 मायनस करायचे, तर तुमची उरेल 14,440. ठीक आहे, ही एवढी त्याची किंमत राहील 2 वर्षानंतर. ठीक आहे, त्याच्यात उत्तर 3 उत्तर येतं. पुढचा प्रश्न. आता बघा, आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले. ठीक आहे, सलग पुन्हा 2 महिन्यात 10% आणि 25% वाढवले. तर वाढवले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? ठीक आहे, आता समजा सर्वात पहिलं आगगाडीचे भाडे आहे ते 100 रुपये आहे. ठीक आहे, त्यामध्ये 20% वाढवलं म्हणजे सर्वात पहिलं. आता याच्यात 20% वाढवले तर किती झाले? 100चे 20 म्हणजे 20% म्हणजे 20 रुपये. ठीक आहे, म्हणजेच 20% वाढवले तर हे झाले 120 रुपये. बरोबर आहे, 20% वाढवले. आता पुन्हा याच्यामध्ये 10% वाढवले. ठीक आहे, सलग 2 महिन्यात म्हणजे पहिल्या महिन्यात 10% वाढवले. आता 120मध्ये जर 10% वाढवले तर किती होईल? 10%चे किती झाले? 12 रुपये. ठीक आहे, इथं पॉईंट दिला तर हे झाले 10% 12. तर 120मध्ये 12 म्हणजे तुमचे किती झाले? ते 132 रुपये झाले 10% वाढवल्यावर. ठीक आहे, 132 रुपये. आता ह्या 132मध्ये 25% वाढवायचे. ठीक आहे, आता 132चे 25% काढायचे. 25% किती होईल याचे? आता तुम्ही याचं सॉल्व केलं. आता 13.2 म्हणजे झाले 10%. ठीक आहे, 13.2 गुणिला 2 म्हणजे 20%. ठीक आहे, आणि 13.2चे अर्धे करायचे तर ते झाले 5%. म्हणजे टोटल 33 रुपये. याचे 25 रुपये 25% म्हणजे 33 रुपये होते. ठीक आहे, 132चे. ठीक आहे, तर आता 132मध्ये 33 ॲड करायचे तर हे झाले 165 रुपये. ठीक आहे, 25% वाढ केल्यानंतर याचे 165%. आता बघा, इथं विचारलं की सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? सुरुवातीचे प्रवास भाडे किती होते? 100 रुपये. आता किती झाले? 165 रुपये म्हणजे 65% वाढ झाली. ठीक आहे, आता 100% होते ना, 100 रुपये 100%. आता 165 झाले म्हणजे 65% वाढ झाली. ठीक आहे, म्हणजे 65% वाढ झाली. पुढचं. आता हे बघा कसं सॉल्व करायचं. पहिलं कंच सोडवायचा. माहीत आहे तुम्हाला ते फॉर्म्युला माहीत असेल, कंचे भागू बेव. ठीक आहे, कंचे भागू बेव. ठीक आहे, म्हणजे कंच भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी. ठीक आहे, अशा प्रमाणे सॉल्व करायला जायचं. आता पहिलं ब्रॅकेट सॉल्व करू आपण. ठीक आहे, याला आता बघा, हा ब्रॅकेट सॉल्व केला तर इथे -5. ठीक आहे, गुणिले 5 आणि 3 8. ठीक आहे, डिवायडेड बाय -5. ठीक आहे, एवढं झालं. त्यानंतर खाली याचं -10. ठीक आहे, डिवायडेड बाय -12. ठीक आहे, आता हे बघा, -5 गुणिले 8 डिवायडेड बाय -5. ठीक आहे, कारण की आता भागाकार आपल्या याच्यानुसार पहिलं भागाकार येते. ठीक आहे, त्यानंतर डिवायडेड बाय -10 आणि -12. ठीक आहे, आता हे बघा, याचं येते 8/1 डिवायडेड बाय 5/6. ठीक आहे, याचा तुम्हाला पुन्हा मल्टिप्लाय केलं तर हे येते 8 गुणिले 6 हे वर न्यायचं. ठीक आहे, आणि 5. याला सॉल्व केलं 48/5 आणि हे येते 9.6. ठीक आहे, हे तुमचं उत्तर येते 9.6. पुढचा प्रश्न. ते बघा, एक फलंदाज 19व्या डावात. ठीक आहे, म्हणजे 19व्या ओव्हरमध्ये इनिंगमध्ये. ठीक आहे, 19व्या इनिंगमध्ये 98 धावा करतो. ठीक आहे, म्हणजे तर 18 इनिंग आधी खेळला आहे आणि हे आता 19वी इनिंग आहे. त्यात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी, त्याचा ॲव्हरेज जो आहे तो 4ने वाढतो. ठीक आहे, तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे? आता बघा, 4ने वाढली आहे म्हणजे तर 18 इनिंगमध्ये 18 गुणिले 4. ठीक आहे, हे 72. आता हे जे 72 आहे हे सर्व त्याच्या 18 इनिंगमध्ये म्हणजे वाटल्या गेले समजा. ठीक आहे, कारण की आता 4ने वाढली ना, आधी 18 धावा केल्या होत्या, म्हणजे त्याच्यात पण 4-4ने प्रत्येक रन वाढणार आहे. प्रत्येक इनिंगमध्ये 4-4ने वाढणार आहे. तर 18 जी आधी इनिंग होती त्या 18 इनिंगमध्ये आपण 4-4 रन वाटून देऊ ह्या 98 धावामधले. ठीक आहे, तसे त्या आधी 18 इनिंगमध्ये 72 धावा वाटल्या गेल्या समजा. ठीक आहे, 72 धावा संपल्या. आता आपल्याकडे धावा किती राहिल्या? 19व्या इनिंगमध्ये त्यांनी किती केल्या? तर 98 - 72. ठीक आहे, तर आता धावा राहिल्या 26. म्हणजे ह्या झाल्या 19व्या इनिंगच्या धावा. ठीक आहे, 19व्या इनिंगच्या धावा म्हणजे त्या सरासरीच्या धावा. म्हणजेच त्याच्या आधी 19व्या इनिंग तर त्याची सरासरी झाली 26 सरासरी होईल. ठीक आहे, त्याचं उत्तर 4 येते. चला लक्षात ठेवायचं, शॉर्टमध्ये सिम्पल लवकर सॉल्व करण्याचा हा ट्रिक आहे. त्यानंतर बघा 90. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर
त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजी इतकी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? ठीक आहे. आता बघा, पाय आर स्क्वेअर, त्यानंतर पहिला वर्तुळ पाय 3 स्क्वेअर प्लस पाय 4 स्क्वेअर प्लस पाय 12 स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा, पाय पाय इथून कॅन्सल आउट होऊन जाईल. याला पाय कॉमन काढला तर याच्यामधून ह्या 3मधून पाय कॉमन काढू तर हा पायासोबत कॅन्सल. त्यानंतर उरते आर स्क्वेअर इज इक्वल टू 9 प्लस 16 प्लस 144. ठीक आहे. आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 169 येतं. ठीक आहे. आणि हेच सॉल्व केल्यानंतर आर इज इक्वल टू 13. ठीक आहे. एक 169 हे 13चा स्क्वेअर रूट. ठीक आहे, स्क्वेअर आहे. तर आर इज इक्वल टू 13 म्हणजे याचं उत्तर जे आहे ते 13 याचं उत्तर येतं. ठीक आहे, एवढं सोपं आहे. पुढचा प्रश्न बघा, हाऊ मेनी स्क्वेअर्स आर देअर ऑन द चेस बोर्ड. ठीक आहे. आता हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, लक्षात ठेवायचा. 204 त्याच्यावर स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता तुम्हाला वाटतं का फक्त 64 डब्बे स्क्वेअर आहे, तर 64 आहे, फक्त 64 नाही आहे. ठीक आहे. आता या प्रकारे हे जरी 64 असे तुम्हाला वाटले, ठीक आहे. आता हा एक बॉक्स, पण हा पण एक बॉक्स गिनले जातो. त्यानंतर हा पण एक बॉक्स गिनला जातो. त्यानंतर हा एक बॉक्स गिनला जातो. त्यानंतर हा एक बॉक्स गिनला. ठीक आहे. तर हा एक फुल एक बॉक्स. ते अशा प्रकारे धरून ते 204 बॉक्स आहेत. ठीक आहे, चेस बोर्डवर. ते तुम्ही लक्षात ठेवा ते. ठीक आहे. तसं काढण्याची पण ट्रिक आहे, पण आला तर ते असंच लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, तर हा प्रश्न बघा, माझ्या मते हा प्रश्न चुकीचा प्रश्न आहे. ठीक आहे. हा कॅन्सल व्हायला पाहिजे होता, पण आयोगाने याचं उत्तर 4 दिलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता एक तर उत्तर चुकीचं दिलं आणि ते त्यानंतर क्वेश्चन पण कॅन्सल नाही केला. ठीक आहे. आता बघा, इथे 15 आणि 21मध्ये कितीचा फरक आहे? तर इथे 6चा फरक आहे. ठीक आहे. त्यानंतर 21 आणि 24मध्ये 3चा फरक आहे. ठीक आहे. त्यानंतर 24 आणि 30मध्ये पुन्हा 6चा फरक आहे. 30 आणि इथे 32. ठीक आहे. इथे 33 पाहिजे होतं. ठीक आहे, 33 पाहिजे होतं. तर इथे तुमचा 3चा फरक पुन्हा आला असता. मग 33 आणि 39 इथे पुन्हा 6चा फरक, पण हा फरक जुळत नाही. ठीक आहे. जरी यानुसार जरी आयोगानं 32 आन्सर दिलं असलं तरी मग 51 हे जुळत नाही. ठीक आहे, कारण की इथं पुन्हा 3चा यायला पाहिजे होतं. ठीक आहे. त्यानुसार हे उत्तर शक्य नाही आहे 51 श्रेणीमधलं. ठीक आहे. आणि पुन्हा अजून याचं काढायला गेलं तर बघा, 15 आणि 24 यामध्ये 9चा फरक आहे. त्यानंतर 24 आणि 32 म्हणजे 33 जर धरलं तर इथं पण 9चा फरक, पण पुन्हा हे जुळत नाही. ठीक आहे, 51ची जोडी जुळत नाही. आणि तुम्ही कोणत्याही पद्धतीनं जोडवायला गेला तर हे 51 यामध्ये बरोबर बसत नाही. ठीक आहे. जरी आणि हे 51 जर नसती संख्या तर मग वाटल्यास 33 आपलं 32 ही बरोबर आन्सर असतं. ठीक आहे. तरी आयोगाने याच्यातून 32 दिल्या तरी ठीक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये काय असतं की ज्या ज्या पॉसिबल वेज असतात म्हणजे हे क्वेश्चन सॉल्व्ह होण्याच्या, त्या सर्व तुमचं करेक्ट आन्सर म्हणून धरले जातात. ठीक आहे. एक तर त्याची एकच वे पाहिजे की ज्यानुसार हा प्रश्न सॉल्व्ह होईल, ज्यानुसार आन्सर निघेल. दुसरी जर वे कोणती तुम्ही शोधून काढली किंवा निघली तर आयोगाला तो प्रश्न रद्द करावा लागतो. ठीक आहे. पण याच्यात तसंच काही घडलं नाही. पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न बघा, विधाने आणि त्याची अनुमानं दिलेली आहेत. आता विधानं अविधान बघा, सर्व शिक्षक हे कलाकार आहेत. ठीक आहे. आता हे शिक्षक, ठीक आहे, आता हे सर्व शिक्षक काय झाले, हे कलाकार झाले आपण असं मानू. ठीक आहे, हे कलाकार. त्यानंतर काही कलाकार आनंदी राहतात. आता ठीक आहे, आता हे कलाकार आहेत, कलाकारचा बॉक्स. आता काही कलाकार म्हणजे थोडेसे घेऊया. ठीक आहे. हे काही कलाकार आनंदी राहतात म्हणजे आनंदी झाले. त्यानंतर बघा, अनुमान, सर्व शिक्षक आनंदी राहतात. तर सर्व शिक्षक आनंदी राहतात का? नाही. ठीक आहे, त्या ध्यानात टच पण केलेलं नाही आहे, त्यामुळं पहिलं हे चुकीचं ठरतं. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात. आता जे आनंदी राहतात ते सर्व कलाकारच असतात का? नाही, काही कलाकार असतात, बाकी इकडचे वेगळेच आहेत. ठीक आहे, त्यामुळे हे पण सेंटेन्स चुकीचं आहे. त्यामुळे क आणि दोन्ही चुकीचं आहे. ठीक आहे, त्याचं उत्तर 3 येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न इथे बघा, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट. ठीक आहे, म्हणजे अंकिताच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे तिच्या आईचे वय. त्याचे एकूण वय 66 वर्ष आहे. ठीक आहे. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती असेल? आता बघा, लेट अंकिता X वर्षाची. ठीक आहे. त्यानंतर मदर 5x/2 इयर. ठीक आहे, 2.5 पट म्हटलं ना, तर 5/2 2.5 होतात. ठीक आहे, 2.5x केलं असतं आपण, 5/2 पण सेमच आहे. ठीक आहे. त्यानंतर लेट ब्रदर. ठीक आहे, समजा ब्रदरची वय Y आहे.
ठीक आहे. आता हे 4 टाईम म्हणजे आईचं 4 पट आहे ना, म्हणजे 4y इज इक्वल टू आईचं वय. आता आईचं वय किती आपण हे इथं धरलं. ठीक आहे. 5x/2 जिथून तुमचा y इक्वेशन बनेल y इज इक्वल टू 5x/8. ठीक आहे. हे y बनलं. त्यानंतर बघा x प्लस 5x/2. ठीक आहे. म्हणजे हे अंकिताचं, त्यानंतर मदरचं आणि हे भावाचं 5x/8 इज इक्वल टू आपल्याला दिला तिघाचंही एकत्र वय दिलेलं आहे 66 वर्ष. ठीक आहे. आता याला तुम्ही सॉल्व केलं तर इथून आपल्याला निघेल x इज इक्वल टू 16. ठीक आहे. आता तुम्ही इथून हा x तुम्ही भावाच्या याच्यामध्ये टाकू शकता. ठीक आहे. y इज इक्वल टू 5x/8 तुम्ही एक्सची व्हॅल्यू जर पुट केली तर तुमचं इथं ब्रदरचं एज निघेल. ठीक आहे. 10. ठीक आहे. आणि आफ्टर 2 इयर्स त्याचं वय किती आहे तर 12 वर्ष. 10 + 2 आपल्याला तेच विचारलं की 2 वर्षानंतर त्याचे वय किती असेल तर 10 + 2 12. ठीक आहे. त्याचे उत्तर येईल 12. एवढं सोप्या पद्धतीने सॉल्व करू शकता. पुढचा आता हा प्रश्न बघा. ABCDE F आणि G एका भिंतीवर बसले आहे आणि त्याच्या सर्वाच्यातून पूर्वीकडे. ठीक आहे. आता हे आपण पूर्व मानू. इकडे सर्वाचे तोंड आहे. ठीक आहे. C Dच्या तात्काळ उजवीकडे बसला आहे. ठीक आहे. आता हा C जर असला तर हा D आहे. ठीक आहे. तात्काळ उजवीकडे. त्यानंतर म्हटलं B हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी E आहे. ठीक आहे. आता समजा B आपण या टोकाला मानू आणि त्याच्या शेजारी E बसला आहे. ठीक आहे. हा कॉर्नर फेस. त्यानंतर G हा E आणि Fच्या मधात आहे. ठीक आहे. G कुठे आहे E आणि Fच्या मधात. आता E तर आपल्याला त्याच्या एकदम शेजारी बसला आहे माहीत आहे, म्हणजे ही फिक्स पोझिशन झाली. तर आता G इथे आणि E आणि Fच्या मधात आहे म्हणजे F इथे येईल. ठीक आहे. 100%. त्यानंतर D हा दक्षिणेकडील टोकापासून 3ऱ्या स्थानावर आहे. म्हणजे D कुठे आहे तर इकडच्या स्थानापासून 1 2 आणि 3 इथं येईल D. अच्छा D हा दक्षिणेकडील टोकापासून 3ऱ्या स्थानावर आहे. म्हणजे हा समजा हा D 3ऱ्या स्थानावर आहे. म्हणजे याच्या इथे कोणीतरी एक प्लेस आहे. ठीक आहे. Gच्या उजवीकडे कोण बसलं आहे. आता Gच्या उजवीकडे कोण बसलं आहे तशी ती साधी सिंपल गोष्ट आहे. आता हे जरी सॉल्व नाही झालं तरी Gच्या उजवीकडे F बसलेला आहे तर दिसून येतं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर 4चं उत्तर येतं. ठीक आहे. आणि कोणती जागा वाचली तर A वाचलेला आहे म्हणजे A इथे येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न. 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी असेल तर आता म्हणजे हा 21 जून जरा. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन. त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन. राष्ट्रीय विज्ञान कधी येते तर 28 फेब्रुवारी. कोणत्या वारी असेल. ठीक आहे. आता बघा 28 फेब्रुवारीपासून 21 जून याच्या मधामध्ये जवळजवळ 114 दिवस येतात. ठीक आहे. 114 दिवस. आता वार कसा काढतात 114ला 7ने डिवाईड करायचं. ठीक आहे. 7ने डिवाईड करायचं. ठीक आहे. आता बघा हे इथं 16ने डिवाईड झालं तर याचं 2 याचं रिमाइंडर उरतं. ठीक आहे. तुम्ही 7ने डिवाईड केलं तर 2 म्हणजेच ह्या दिवशी इथे मंगळवार असतो. ठीक आहे. मंगळवार त्यांनी म्हटलं मंगळवार. आता राष्ट्रीय विज्ञान दिन हे आहे 2 दिवस प्रिव्हियस जायचं म्हणजे मंगळवारच्या आधी सोमवार आणि त्याच्या आधी 1 दिवस रविवार. ठीक आहे. तर त्या दिवशी रविवार येणार. ठीक आहे. कारण 2 दिवसाची गॅप आली आहे तर. ठीक आहे. त्याचं उत्तर रविवार येणार. ठीक आहे. डिवाईड केल्यानंतर हा जो 2 दुसरा दिवस येतो हा मंगळवार आणि 2 दिवस आधी विचारला आहे आपल्याला तो म्हणजे मंगळवार म्हणजे हा इथं दिलंच आहे आपल्याला मंगळवार. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी येतो मंगळवारी येतो. ठीक आहे. तर लक्षात असू द्या. जर 4 5 8 13 14 17 ही मालिका अशी सुरू ठेवली तर खाली कोणती संख्या ह्या मालिकेची राहणार नाही. ठीक आहे. या मालिकेमध्ये तुम्ही बघा याच्यामध्ये +1 +3 आणि +5 ह्याची ॲडिशन करत गेल्या. ठीक आहे. पुन्हा रिपीट +1 +3 आणि +5 हे ॲडिशन होत गेलेले आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जर सिरीज जर कंटिन्यू ठेवली तर 33 याच्यामध्ये कुठेही दिसणार नाही तुम्हाला. ठीक आहे. ते येत नाही. त्याचे उत्तर 3 ह्याचे उत्तर येतात. ठीक आहे. जसं की बघा आता 4 +1. ठीक आहे. इथं नंतर +3 आणि इथे +5. ठीक आहे. पुन्हा 13 +1 +1 +3 इथे +5. ठीक आहे. असे कंटिन्यू होत जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न. जर
हा जो शब्द आहे या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालेतील नुसार लागली असती तर किती अक्षरांची स्थिती अपरिवर्तित राहिली, म्हणजे किती अक्षराची स्थिती चेंज झाली नसते असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आता हे बघा, हा सेम शब्द इथं असा दिलेला आहे. त्यानंतर आपण याच्यानुसार अल्फाबेटनुसार लिहून बघू. ठीक आहे. याच्यासवर तर तुम्ही आता हा जो डी आहे ते ह्या स्टार्टिंगला येणार डी, त्यानंतर ई एफ, त्यानंतर आय तीनदा आय येते. ठीक आहे. त्यानंतर एन टी आणि यू. तर बघा फक्त इथं एक शब्द दिसतो आपल्याला, हा आय आणि हा आय, ज्याची चेंज होत नाही. ठीक आहे. दोन्ही आय एकाच याच्यावर येतात. ठीक आहे. म्हणून एकच शब्द येतो. ठीक आहे. तेवढं सोपं विचारलं होतं. पुढचा प्रश्न. आता इथे बघा, सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्री वळते. ठीक आहे. आता ते सरळ सरळ चालत गेली पूर्वेकडे, हा इकडे पूर्व आहे, आणि नंतर ती 90 डिग्रीला वळते. ठीक आहे. हे 90 डिग्रीला वळली. नंतर ती 50 मीटर चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला, आता बघा हे किती चालली, इथं चालली 50 मीटर. ठीक आहे. नंतर ती 50 मीटर चालते आणि ती तिच्या उजव्या बाजूला 135 डिग्रीत वळते. ठीक आहे. आता 135 डिग्रीत वळते. ठीक आहे. आता 135 डिग्री म्हणजे इथून तुम्ही घ्या, जवळजवळ या डायरेक्शनला येतं. ठीक आहे. आता इथं 15 मीटर चालते असं म्हटलं आहे, आणि ही झाली 135 डिग्री. ठीक आहे. आता बघा हे जे डायरेक्शन आहे, कोणती डायरेक्शन आहे, हे तर ईशान्य डायरेक्शन आहे. ठीक आहे. नॉर्थ ईस्ट डायरेक्शन हे त्याचं उत्तर येईल. पुढं खाली वेन डायग्राम दिली आहे आणि 3 शब्दांचे पर्याय दिले आहेत, त्यापैकी कोणती आहे ते त्यांनी विचारलेलं आहे. आता बघा यामध्ये तिसरा ऑप्शन बसतो बरोबर. बघा इथे जर फुले असेल, ठीक आहे, तर काही फुले आपल्याला माहीत आहे की सुगंध देतात. ठीक आहे. म्हणजे सुवासिक म्हणू शकतो आपण. ठीक आहे. सुवासिक, आणि काही फुले पांढरी असणार. ठीक आहे. आता ह्यामध्ये बरोबर बसतं, त्याचं उत्तर तेच आहे. ठीक आहे. बाकी बसणार नाही, कारण की आता हे विषय आहेत एकामेकात, इथं कोणतं येईल ते सांगता येत नाही. भारत, आशिया, युरोप हे एकदम तिन्ही वेगळं आहे. ठीक आहे. आणि कप, बशी आणि 6 तेही बसत नाही. तर हे बरोबर प्रॉपर बसतं वेन डायग्राममध्ये. त्यामुळं 100चं उत्तर जे आहे ते 3 येतं. ठीक आहे. इथे आपलं विश्लेषण संपलं आहे. आशा करतो मला नक्की आवडलं असतील, आणि जर आवडलं तरच सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि मित्रांना वगैरे शेअर करा, आणि तेवढीच मला मदत होईल. थँक्यू. जय हिंद, जय भारत.